मनपूर्वक आभार. गोवा राज्य कला आणि संस्कृती संचालनालयाने सादर केलेल्या या स्वागत गीताबद्दल सर्व सादरकर्ते आणि वादकांचे मनपूर्वक आभार. आमकां एक 2 मिनटां दियात आमचे सेट्स मातशे हालो. वर्सा 450 वर्साच्या पोर्तुगीज राजवटींतल्यान मुक्त जाले. मुक्ती उपरांत 6 वर्सां गोंय केंद्र शासित प्रदेश आशिल्लो. गोंयचो शेजारच्या राज्यांनी विलीनीकरण करपाचो यत्नूय जालो, विचारूय चलतालो, पूण नीज गोंयकारांनी ताका खर विरोध केलो. गोंयाक घटक राज्याचो दर्जो दिवचो म्हूण सुरवेक खासदार पुरुषोत्तम काकोडकर आनी उपरांत खासदार एदुआर्द फालेरो हांणी केंद्रान विधेयकां मांडली. आनी आयच्यान 38 वर्सां फाटीं 30 मे 1987 वर्सा आमचे गोंय स्वतंत्र राज्य म्हणून उदयाक आयले. घटक राज्याचो दर्जो मेळना बरोबर गोंयच्या विकासाक एक वेगळी गती मेळ्ळी आनी कमी काळातूच आमच्या भारत देशान गोंय एक विकसीत राज्य म्हणून मुखार आयले. माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक भौमान्य दीपक बांदेकर सरांक विनंती करता की ताणे आयचे मुखेल सोयरे भौमान्य मुख्यमंत्री डॉक्टर सावंत, हेर सगळे उपस्थित मंत्री, तसेच मुख्य सचिव आदरणीय श्रीमान व्ही कांदावेल्लूजी, शिक्षण मंत्रालय भारत सरकारचे संयुक्त सचिव आदरणीय श्रीमती अर्चना अवस्थी जी आणि एडव्होकेट जनरल देवीदास पांगम हांका माचेर हाडचे. आदरणीय मुख्यमंत्री आणि हेर मानेस्तांकडे मागता की पारंपरिक दीप प्रज्वलन करून ह्या सुवाळ्याचे विधिवत उक्तावण करचे.
एक नेटान ताळ्याचो जय जयकार जावनी गोंय घटक राज्य दिसाचे आम्ही एक वांगडी या सुवाळ्यात सहभागी झाल्या आणि मुख्यमंत्री सांगतात आमचे बरोबर साबार मंत्री मुख्य सचिव तसेच हेर मानेस उपस्थित असतात. मुख्यमंत्री हेर मंत्री तेच भशेन मुख्य सचिव ॲडव्होकेट जनरल हांचे उपस्थितीन दीप प्रज्वलन जाल्ले आसा. आमचे मदीं गोंयचे आमदारूय आसात तांकांय आमी येवकारतात. खरेंच भांगराळ्या उतरांनी बरोवपाचो हो दीस जेजून सांगला तूं पेलाचो म्हणजे दुसऱ्याचो मोग कर तेन्नाच हांवूय तुजोय मोग करतलो. ही जेजूची शिकवण आपल्या मनाक काजान घेवन सदांच दुसऱ्याक मोगान आनी मानान लेखपी आमचे प्रोटोकॉल मिनिस्टर भोमानेस मोविन बुदी येवकाराचे उलोवप करचे. सगळ्यांक पहिला बरो दीस हांव येता आनी हॅपी गोवा स्टेटहूड डे सोमेस्तांक आनी सगळे गोंयकारांक हांगा उपस्थित 39चे वर्साक 39th year ऑफ एटेनिंग स्टेटहूड उपस्थित आमचे भोमानेस्त यंग अँड डायनॅमिक चीफ मिनिस्टर गोंयचे डॉक्टर प्रमोद सावंत, माझे कॅबिनेट कलीग बाब सुभाष शिरोडकर, बाब रोहन कावंटे, बाब सुदीन दवलीकर, बाब गोविंद गावडे, बाब बाबूश मोन्सरात, बाब नीलकंठ हलनकर, तसेच आमचे चीफ सेक्रेटरी डॉक्टर कंदावल्लू, आमचे ॲडव्होकेट जनरल बाब पंगम, हांगा सगळे उपस्थित आमदार बाय जेनिफर, बाब दाजी सालकर, बाब आमचे आर्लेकर, तसेच आमचे बाब वास्को मुरमुगावचे आमदार आमचे बाब संकल्प, तसेच प्रेमेंद्र शेठ, आमचे कुट्टाडे आमदार आमचे बाब आंतोनियो वास, हांगासर उपस्थित सगळे डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन बाब बांदेकर, दुसरे इन्फॉर्मेशन कमिशनर बाब आत्माराम बर्वे, हांगा सगळे दुसरे IAS ऑफिसर, गव्हर्नमेंट ऑफिसर आनी चड माझे मोगाचे गोंयकार भाव भयणीनो, आज म्हाका आठवण जाता आमकां 1987 39 वर्सां पयलीं स्टेटहूड मेळ्ळो तेन्ना there were certain defining moments as far as Goa is concerned. आमकां सगळे गोंयकारांक याद आसात आनी सदांच हेतू कितें आसलो, गोंय आमी सांबाळपा जाय, गोंयकारपण आमी राखपा जाय. पयले जाले आमचे ओपिनियन पोल 67 आनी ते उपरांत एक व्हडलें एजिटेशन जे हांवूय सामील आशिल्लो भाशे लागून जाले. आमची हुंची मायभास घोडी आमी रस्त्यार येवन सुद्दां झगडले आसतले, पूण आपली लास्ट आवय भास उलयतात ती भाशा आनी हिंगाय चडशे तीच भाशा उलयतले. आमी स्टेट लँग्वेज म्हूण कोंकणी डिक्लेअर जाली आनी एज गुड एज ऑफिशियल लँग्वेज मराठी डिक्लेअर जाली. बरी फॉर्म्युला म्हणजे गोंयकारान एक दवरपाची फॉर्म्युला आमचे जाले. दुसरे डिफायनिंग मोमेंट जे आमी म्हणपाक शकता, आमी घटक राज्याचे डिमांड केलो सेपरेट स्टेटहूड. आनी म्हाका याद जाता 1987 गोवा स्टेटहूड डे जे आज आमी मनयता इतल्या अभिमानान आमी मुखार चलोन द यंगस्ट स्टेट एज द 25th स्टेट आमी डिक्लेअर केले जाले. आनी आज आमी पळयला फुडल्या वर्सा आमी 40व्या वर्सा पावतले. हे कितें दाखयता की गोंयकारांक आनी गोंयकारांचे जे आवडे आशिल्ले आनी सपन आशिल्ले टू मेंटेन सेपरेट आयडेंटिटी. आमी गोंयकार म्हळ्यार वेगळे, आमी गोंयकार आमची म्हणजे प्रांतूच दुसरे भाशेन म्हणून आजूय आख्खे जगाक सोन गोंयकारांचो
म्हणजे मोग दाखोवपी लोक म्हूण बरे लोक म्हूण आख्ख्या संवसाराक फांकारता. हे आमी लक्षांत दवरपा जाय. हे करता करता वेगळे वेगळे पॉलिटिकल पार्टी येयल्यो, वेगळे वेगळे आमचे म्हणजे प्रगती जाता तशे वेगळे वेगळे मुखेलमंत्री येवन गेले. म्हाकाय संधी मेळ्ळे सो मुखेलमंत्र्या खालार काम करपाक आनी हे एंटायर वर्किंग हांवें पळयलां. पूण हे करता करता हांव एक मुद्दम सांगपाक सोदतां विदाउट एनी बायस. गेले म्हाका याद जाता गेले 10 वर्सां वा तेजे मातशे पयलींसून जी आमकां स्पीड मेळ्ळा विकासाची, जे गोंयांत सुदार हाडला, आज गोंय दुसरेच भाशेन दिसपा लागिल्लें आसा. आता कितले आमी मुखार पावला आनी जो मनीस फंक्शन करता, कितें तरी निकाल दाखयता, एक बरे रस्त्यार व्हरता, तेन्ना अवश्य क्रिटिसिजमूय जाता आनी टिकाय लोक करता. आनी आज हो सरकार चड काम केल्ले कारणान हांव तरी तशें समजता चडूय क्रिटिसिजमूय जाता. वी हॅव टू लर्न टू टेक इट इन आवर स्ट्रायड. हे वायट करता म्हूण न्हू, वयल्यान बरें काम करता, सरकार चड काम करता, चड विकास दिश्टी पडटा. आनी विकास फक्त आमी उलयता म्हूण न्हू, खंयचोय सरकार सत्तेर आसून दी, लास्टा सरकाराचें काम कितें? टू इम्प्रूव द क्वॉलिटी ऑफ लायफ ऑफ इट्स पीपल. बांदकाम करप, इन्फ्रास्ट्रक्चर बांदप. आनी तेका लागून आमी प्रत्येक फावटी भाशणांनी खूब जाण आमी उलयता आवर्स इज अ डबल इंजिन सरकार. आनी डबल इंजिन सरकार कित्याक? डबल इंजिन सरकार हेच कारणाक लागून जो सरकार हिंगा आसता, जे पक्षाचो सरकार हिंगा आसता, तोच सरकार दिल्ली आसा, सोंपेपण मेळटा, जाय ती मदत मेळटा, जाय ते तुका गायडन्स मेळटा आनी एक तरेन हँड होल्डिंग जाता केन्ना केन्ना. आनी तेका लागून आज हांव पळयतां, खास करून हांव 2 कॅबिनेटाचे उलोवपाक सोदतां. बाब मनोहर पर्रीकर लेट आमचे चीफ मिनिस्टर, तेजे खालारूय म्हाका काम करपाक संदी मेळ्ळी. हांवें पळयलां कशी स्पीड म्हणटा ती आनी कशें गव्हर्नन्स आसचें, तो बुन्यादीचो फातर तेणें घातलेलो तो. ते उपरांत एक असो काळ आयलो, आमी सगळे जाण चिंतताले तेज्या फाटल्यान कितें जातलें, कित्याक तेणें लार्जर देन लायफ एक इमेज करून दवरलेली. तेन्ना आमी चिंतताले गोंय आमचें सारकें चलतलें. पूण आमचे जेन्ना एक पंतप्रधान आसा बाब नरेंद्र मोदी सारखे, जेजे गायडन्स सगळे स्टेटींनी वयता, बारीकसाणीन ते पळयता आनी पळयले आनी गायडन्स दिले म्हूण जायना. हांगाय कोण ते सुत्रां सांबाळपी जाय, ती सुत्रां सारखे चलयन फुडें धांवपळ करपाक मेळपा जाय. एक बरो लिडर आमकां दिलो तेन्ना, आनी बरो लिडर म्हूण आमकां टायम वयता वयता तसो कळ्ळो. पुढचे आमचे आयचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, तेका शबासकी, जे तरेन तेणें गोंय तो चलयता आनी आमी फुडें वचत आसा. अशें न्ही की डॉक्टर प्रमोद सावंत एकटोच करता. हांवें सुरवाते म्हणलेलें जेन्ना कॅबिनेटी भितर सरना, दोतोर तुका सगळ्यांनी एक बेस्ट टॅलेंटेड कॅबिनेट मेळ्ळें आसा, सारकें वापर कर. आमी सगळे क्षेत्रांनी विकास करपाक शकतले, आमी सगळे फिल्डांनी शायन जातले. क्रिटिसिजम जातली, लोक उलयतले, कित्याक चड काम जाता तेन्ना बदल येता, तेन्ना लोकांक एकदां अनुभव मेळना हे बरें काय वायट. जशें ओल्याचेर सुकें जोडटा, सुक्याचेर ओलें जोडटा, टिका चड जाता. कितलेंय बरें सुद्दां केल्यार लोक ते वायट म्हणटा. पूण आमी लोकांक समज दिवपा जाय. पूण जशें तुमी जाणा, हिंगा जायते पत्रकार भाव आसा, विज्युअल मिडिया आसा, नेगेटिव्ह केल्यार रोखडे पसरता. सोशल मिडिया एक्टिव्हिस्ट आसतले, नेगेटिव्ह जाल्यार सगळे कडेन पसरले. पूण पॉझिटिव्ह येयच ना. पॉझिटिव्ह दाखोवपाक खरें प्रयत्न करचे पडटा, बरेच तोकोस घेवचो पडटा, बरे त्रास घेवचे पडटा. पूण आज गोंयकारांनी समजपा जाय की आज गोंयांत बरें इट इज अ न्यू गोवा, एक बदललेलें गोंय. 2 ब्रिज आमचे जुवारीचेर जाता, 3 ब्रिज मंडोवीचेर जाता. एक ल्हानशे प्रांतान 2 एअरपोर्ट आसा. मर्मुगांव पोर्ट ऑथॉरिटीचे आदी मर्मुगांव पोर्टर्स म्हण आशिल्ले. आज थिंगासून द बेस्ट बिझनेस कॅन बी मेड. म्हणजे गोवा कॅन बिकम वन ऑफ द लार्जस्ट ट्रेडिंग हब
आम्ही जी नवीन पॉलिसी हाडला वेअरहाउसिंग अँड लॉजिस्टिक्स पॉलिसी हेजो निकाल इल्लो हळू वी आर मुव्हिंग इन दॅट डायरेक्शन. एक हांव म्हणना गोंयांत दुबय करपा जाय सिंगापूर करपा जाय. हे प्रांतांनी हे देशांनी सुद्धा एक टायमाक काय नाशिल्ले. बेस्ट ऑफ कोर्स बेस्ट डेझर्ट तेणी बदल हाडलो. आमी इतले सुंदर भांगराचे गोंय ते स्टेजीर आमी पळोवपाक शकता. आमी म्हणटा आमचे गोंयकार भायर वयता. दे वॉन्ट व्हाईट कॉलर जॉब्स. But if we turn out to be the largest logistic and trading hub, Goa can be better than these two places I have named. हे आमकां लक्षांत आसपा जाय आनी हांव खात्रेन सांगपाक शकता स्लोली बट स्टेडीली आमी ते दृश्टीन वयता. एक हांव सांगपाक सोदता जायती टिकाय येता ट्युरिस्ट येवपाचे कमी जाले हे सारखे ना ते सारखे ना. एज यू ग्रो आनी कोण व्हड जाता तेन्ना वय जाता तेन्ना एक प्रॉब्लेम येता. जसे तुझे हेल्थ प्रॉब्लेम येता आनी कितें येता. एज वी आर ग्रोईंग इन सायड आमी व्हडले जाता तेन्ना हे बारीक बारीक प्रॉब्लेम आमी सॉल्व करपाक शकता. टू बी अ हेल्थी स्टेट फायनान्शियली, टू बी अ प्रोग्रेसिव्ह स्टेट इन एव्हरी सेन्स ऑफ द वर्ड आमकां ताकद आसा. हे गोंयकारान हे सरकाराक आमकां सपोर्ट दिवपाक जाय. नेगेटिव्हिजमाचेर वचपाक जायना. आमी पळयता आज नेगेटिव्ह रोखडे पसरता. हांवें सांगलां तशें पॉझिटिव्हिटी हाडपाक जाय. पुढे ह्या गोंय आदी कितें आसले आनी फुडाराक कितें जाता ते. हालींच आमचे बाब नितीन गडकरी आयले. 2 आयकॉनिक टावर म्हूण तेणे एक बुन्यादीचो फातोर घातलो. कितें म्हूण आयफल टावर सगळे आख्खे जगाक फाम करता. वॉट लवली टावर्स वयरसून सगळें दिसता. हांवें पळयला असले 2 हेजेवन बरे 2 टावर आमचे कुट्टाडे येता जुवारी ब्रिजार येता. हे गोंयकारांक ऑर न्ही. हे कोणा कडेन दुसऱ्या कडेन ना ते आमचे गोंयांत जायना. हे आमी पळोवन घेवपाक जाय. हे भाशेन हांव सांगतलो जाल्यार जायत्यो वस्तू आहा पूण गोंयकारान एकूच समजून घेवपाक जाय. जो विश्वास तेणी हे सरकारार दवरला, जो विश्वास डॉक्टर प्रमोद सावंताचेर दवरला आनी तेजे सगळ्यांचे वांगड्यांचेर दवरला तो विश्वास 2 वर्सांनी म्हाका तरी दिसता तेन्ना फुडले निवडणुको येतल्यो तितून म्हळ्यार लोकां ओळख येवन गोंय आतां दिसता तेज्याहून चड डेव्हलप तशेंच इन्क्लुझिव्ह ग्रोथ. कोणा ना कोणा कितें जाय स्किम्यो जाय लोकांक उमचे कडेन शॉर्ट फार्मिंग आहात ते कवर अप जावन गोंयकारांक तशेंच आमचे गोंया खातीर एक हांव समजता एक आदर्श गोंय जावपा मुडपा सारखे अशी परिस्थिती आसतली हो विश्वास दवरून हांव समेस्त गोंयकारांक ऑल द व्हेरी बेस्ट म्हणटा आनी येवजिता की तुमी सहभागी आसतले. हे काम करता ते आज सरकाराच्या बरोबर सहभागी आसतले आमचे बरोबर. आमी गोंय खरें सुंदर करया, बरें करया आनी जे नंबर 1 स्टेट म्हूण प्रत्येक फावटी आमकां एवॉर्ड मेळटा गोंयचो सांबाळ करून गोंय वयर दवरया. जय गोवा, जय भारत. देव बरें करूं. देव बरें करूं. भवनेस्त माविन बाबुदिनो ह्या मोगाळ आणि म्होवाळ अशा येवकाराच्या उतरां खातीर. याच सुंदर आणि मोगाळ अशा येवकाराच्या उतरांक जोड दिवया. गोवन या गोंय जैव विविधताय मंडळाच्या प्रोडक्ट बास्केट दिवन सगळ्या मानेस्तांक आमी ह्या उत्पादनाची परडी भेटूया. भोवमानेस्त मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद बाब सावंत आमी तुमकां मना काळजा सावन येवकारतात. भोवमानेस्त माविन बाबुदीन भोवमानेस्त सुभाष बाब शिरोडकर, भोवमानेस्त बाबूश मोन्सेरात, भोवमानेस्त गोविंद बाब गावडे, भोवमानेस्त रोहन बाब खवटे, भोवमानेस्त सुधीनजी ढवळीकर, तशेंच भोवमानेस्त सुभाष बाब फळदेसाय, भोवमानेस्त जोशुआ डसुजा, भोवमानेस्त देविदास जी पांगम, मॅडम अर्चना अवस्थी, सर श्री बी कांदवेलू IAS, श्री नळकणजी हळणकर, जीवितात
केसाची तेंगशी हुप्पाची आसत जाल्यार ज्या गजालीचो तुमकां सगळ्यांत चड आधार थारता ती म्हळ्यार शिक्षण. आदरणीय श्रीमती अर्चना जी अवस्थी हमारे बीच उपस्थित है. IRS संयुक्त सचिव शिक्षा मंत्रालय भारत सरकार. न्यू इंडिया लिटरेसी प्रोग्राम उत्साह के द्वारा गोवा राज्य को पूर्ण साक्षरता का ध्येय पाने के लिए आपने तथा शिक्षा मंत्रालय भारत सरकार का काफी बड़ा योगदान रहा है. आपसे अनुरोध है कि आप हम सबको इस बारे में अवगत कराएं तथा गोवा राज्य को संपूर्ण साक्षर राज्य घोषित करें. Honorable Chief Minister Shri Pramod Sawant ji, other honorable ministers and dignitaries on the dais, respected Chief Secretary Goa, and all my other dear people of Goa present in the hall. It is a great honor to be present here in Goa today to witness this historic milestone for the state of Goa. Under the Ullas scheme, it is the first time that Government of India has defined literacy and also the criteria to define and declare full literacy of any state or UT. Goa has now met that criteria, and today Goa is proud to announce itself as fully literate. And a better day could not have been chosen for this. This is a very inspiring achievement and setting an example for the rest of the country. Ullas scheme, which aptly means joy, and it is bringing joy to crores of people in the country. It is a source of happiness and motivation and hope for individuals aged 15 and above who have somehow lost the opportunity to go to school and have been left behind in the literacy thing. So it provides them a second chance to learn, grow and contribute meaningfully to the society. Now, as we all know that literacy is a very basic skill, and for any human being it is necessary maneuver life through literacy and achieve the vision of our Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji's Viksit Bharat. No citizen should be left behind in this basic skill. So that is the attempt of the scheme was launched in April 22, and since then it has made tremendous progress. It works under the inspiring vision of volunteerism, and which is inspired by Kartavya Bodh of every person. So each of us should be aware that if there is any illiterate person around us, it should be our duty to make them literate, which is not very difficult, which does not require much effort also, a little bit of time from you and a motivation of the learner herself or himself to learn. And this is the first time that any scheme on adult education is also running digitally. Goa has been very fast in achieving that special feature of the scheme. So we have this Ullas app, which is a key enabler of the scheme, and I'm proud to say that within 2 years we have more than 1.77 crore learners on the app and more than 40 lakhs of volunteers on the registered on the app, which has 26 primers in 26 languages, so that local languages study, which is the focus of national education policy, is not left behind. So each learner can learn in their own mother tongue. So in this also Goa has shown agility in adapting these materials to local languages like Konkani and Marathi, ensuring that each learner is covered, including those in the rural and migrant communities. Followed by Goa to determine full literacy is also very exhaustive, and they have gone right up to the smallest village to determine and do the survey and find out who the illiterates are and then make them literate. So according to the PLFS report, which is the NSSO thing of 23-24, Goa's literacy rate is 93.6%, which is itself amongst the highest in the country. And both male and female population have good scores. However, as per their own survey, Goa has now achieved much more than that, and it has crossed 99%. It deserves a big applause. Honorable Chief Minister may talk more about that. Goa's long-standing commitment to quality education and inclusive development. I would like to also appreciate the efforts of the Goa education team.
including the SCRT, the local administration, school heads and volunteers under the able leadership of the Principal Secretary Education, and the volunteers deserve a special recognition too. Their proactive planning, community engagement and consistent training initiatives have played a key role in helping Goa achieve this milestone. I once again congratulate Goa to become fully literate on this important day of 39th Goa Statehood Day. Hello. And setting an example for the rest of the country. Sagada Goekarang Parabi, Dev Bare Karu. Thank you. Thank you very much, Ma'am Avasthi, for briefing us. Very supportive and cooperative in making Goa a literate state. आदरणीय मुख्यमंत्री जी श्री प्रमोद जी सावंत हांच्या लागीं मागता की उल्हास या न्यू इंडिया लिटरसी प्रोग्रामा अंतर्गत गोंय राज्य पुराय साक्षर जाल्ल्याच्या प्रतीकाचे लोकार्पण करचे. खऱ्यांनीच as the word truly means उल्हास म्हळ्यार joy, it means happiness. खऱ्यांनीच सगळ्यां खातीर खूप खोशयेची आणि उल्हासीत जावपा सारकेची गजाल आसा की आमचे गोंय पुराय साक्षर जाला आणि भारतातल्या सामक्या कमी राज्यांमध्ये आमचे गोंय हे पुराय साक्षर जाला ही खऱ्यांनीच आमकां एक व्हडा अभिमानाची आणि व्हडा खोशयेची गजाल. सगळ्या मानेस्ता लागीं मागता उपकार करून बसका घेवची. तशेंच SCRTच्यो संचालक मॅडम मेघना शेडगांवकर हांचे कडेन मागता की तांणी या प्रतीकाची एक प्रतिकृती प्रातिनिधीक स्वरूपान आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत हांकां भेटोवची. प्रोजेक्ट डायरेक्टर शंभू घाडी गोवा समग्र शिक्षा अभिमान हांच्या लागीं मागता की मॅडम अर्चना अवस्थी हांकां ही प्रतिकृती भेटोवची. आणि आशिष ठाकूर देसाय आणि गौरी परब हांच्या लागीं मागता की सगळ्या मानेस्तांक ही प्रतिकृती भेटोवची. उल्हास या न्यू इंडिया लिटरसी प्रोग्रामा अंतर्गत गोंय राज्य पुराय साक्षर जाल्याची ही खोशी सगळी जण एकठांय येवन मनोया. उदरगतीच्या दिकेन खऱ्यांनीच हे केदे व्हडले पावल. लिटरसी इज अ पॉवरफुल टूल फॉर पर्सनल अँड सोसायटल डेव्हलपमेंट अशें म्हणटात आणि साक्षरता म्हळ्यारूच गिन्यान आणि प्रगतीचो मार्ग. जिवितांतले खरे धन जावन आसा आणि प्रत्येक गोंयकारा कडेन आज हे धन आसा जाच्या बळग्यार तो खूप उंच उडी मारपाक शकता हाजी बी खोशी आमकां ह्या खिणाक जाल्ली आसा. इस कार्यक्रम में शामिल जाने माने सिनेमा निदेशक तथा ग्राफिटी स्टूडियो के निदेशक आदरणीय श्रीमान मुंजल श्रॉफ और तिलक शेट्टी जी हमारे साथ उपस्थित हैं. सर, आपने गोवा सरकार के डिपार्टमेंट ऑफ आर्काइव्स के भारत है हम वेब सीरीज की निर्मित के लिए काफी बड़ा मौलिक कार्य किया है. आपसे विनती है कि आप हमें इस बारे में ब्रीफ करें. ताळ्यांनी येवकारूया. Honorable Chief Minister of Goa, Dr. Pramod Sawant ji, Honorable Ministers of Goa and all the dignitaries. Good morning. Wishing all the people of Goa a very happy 39 Goa Statehood Day. Indeed a proud moment for us to be here and also launching and announcing our show here. Goa's freedom struggle is an epic story of bravery, grit, determination and selfless sacrifice. So many people fought for the liberation of Goa against the oppressive colonial rule of the Portuguese. Over the years, the stories of these bravehearts have been lost to time. The Department of Archives has been working relentlessly to bring these facts to life by painstakingly working on the research and restoration of the history of Goa. It's extremely important that these stories are not only restored, but they are disseminated to a very wide audience. We at Graffiti Studios believe that our children are our most precious audience and the future of our nation.
it's important that they know the real story of the liberation of Goa. So they feel proud of our roots, our history, and these heroes of our nation. But for the children of today, the most engaging medium of entertainment is animation. Hence, Department of Archives decided to produce an animation series on these stories so that we can engage with this young audience and educate them about our history in an entertaining manner. Graffiti Studio is a producer of the award-winning animated series Krish Krish Balti Boy and Bharat Hai Hum, which is based on the unsung heroes of Indian freedom struggle. The series was created by my partner Tilak Shetty and me, and in fact, it has featured twice on Mann Ki Baat. It was in fact our Honorable Prime Minister Narendra Modi ji in the December 2024 episode of Mann Ki Baat spoke extensively about our Krish Krish Balti Boy characters and our show, and further added that the series is a must-watch. We are deeply honored that the Department of Archives has recognized our work and have decided to award the production of the animated series on the liberation of Goa to our studio, Graffiti. Building on the success of Krish Krish Balti Boy Bharat Hai Hum, we are proud to announce a new show, Krish Krish Balti Boy Bharat Hai Hum, the Goa chapter. And this will be based on the story of liberation of Goa. It will be widely distributed and will be released on Doordarshan and also many popular OTT platforms. We assure you that we will put our heart and soul into producing this series and doing complete justice to the story of liberation of Goa. This is also a very, very sentimental moment for us because as a studio, Graffiti completes 30 years today, in this year. And I think for us to get such a prestigious project is truly an honor for us. Finally, on behalf of the entire team of Graffiti Studios, comprising of researchers, writers, and artists, we would like to thank Honorable Chief Minister Dr. Pramod Sawant ji, Minister Archives Shri Subhas Valdesai ji, Chief Secretary Dr. B. Kandavelu ji, Secretary Archives Shri Prakash Roy, Joint Secretary Dr. Pranab Bhatt, Director Archives Shri Rohit Kadam, Archivist Dr. Balaji Shenve, and Gaurish Kalangudkar. May we now request sir to please launch the promo. आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांका विनंती करता की तांणी भारत है हम वेब सिरीजाचो प्रोमो लॉन्च करचो. गोवा का इतिहास लेकर आ रहे हैं क्रिश, ट्रिश और बाल्टी बॉय. Dear Sanskriti, story mode on. गोवा की भूमि पर जब हुआ है वार, तो न रुक, न झुक, न थक, न हार. मातृभूमि की सुन पुकार, कर न्यौछावर, धर्म, कर्म, फर्ज और प्यार. बहुत सह चुके ऐ पुर्तगाली सरकार, तेरे पतन, तेरे सितम, तेरे जुल्म, तेरे अत्याचार. खैर नहीं अब दुश्मन तुम्हारी, खैर नहीं अब दुश्मन तुम्हारी. जागा है जोश ईमान और जागी है क्रांति अपार. गोवा में आजादी का परचम लहराया, वीरों ने जब दिया बलिदान. उन्हीं वीरों की गौरव गाथा लेकर आ रहे हैं अब की बार. तो न रुक, न झुक, न थक, न हार. भारत है हम के गोवा चैप्टर का कर इंतजार. गोवा के इतिहास को लेकर आ रहे हैं बहुत जल्द आपके चहीते क्रिश, ट्रिश और बाल्टी बॉय. भारत है हम, द गोवा चैप्टर. देव बरें करूं तुमचे सगळ्यांचे ताळया. बहुत बहुत शुक्रिया मंजूर श्रॉफ जी, तिलक शेट्टी जी. आम्ही जाणात गोंय मुक्ती खातीर साबार सुटके झुजाऱ्यांनी आपले तन, मन, धन पणाक लायले. कांय जाणांनी आपले घरदार सोडून सुटके झुजान वांटो घेतलो, तर कांय जाणांनी बरीच वर्सां बंदखणी भोगल्यो.
कांय जाणांनी आपले जीव वगडायले. त्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची याद शासनाक आसा. तांच्या त्या मोलादीक कार्याची दखल घेऊन तांच्या कुटुंबाक आधार दिवचे नदरेन सरकार साबार वाटांनी मदत करता, साबार येवजण्यो राबयता. तोच वावर मुखार व्हरतना आदरणीय मुख्यमंत्री CCF म्हळ्यार चिल्ड्रन्स ऑफ फ्रीडम फायटर्स येवजणे अंतर्गत आज सुटके झुजाऱ्यांच्या भुरग्यांक नेमणूक पत्रांचे वितरण करता. आज 16 जाणांक ही पत्रां भेटोवपाची आसा. ही येवजण 2013 वर्सा सुरू जाली. आज वेळ 357 जाणांक ताचो लाभ जाला आणि आज तातूंत 16 जाणांची भर पडल्या. 16 जाणांक विनंती आसा की तांणी माचयेर येवचें ग्रुप फोटो खातीर. ज्या ज्ञात अज्ञात सुटके झुजाऱ्यांनी गोंय मुक्ती खातीर वावर केलो तांकां आमी ताळयांनी सलाम करूया. अनुकंपा येवजणेच्या लाभार्थ्यांनी तयार रावचे. अनुकंपा येवजणे अंतर्गत गोंय सरकार सरकारी सेवेत आशिल्ल्या मरण आयिल्ल्या कर्मचाऱ्यांक व वैजकी कारणा खातीर 55 वर्सां पयलीं सेवा निवृत्त जाल्ल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरातल्या एखाद्या वांगड्याक सरकारी नोकरी दिता. कठीण काळात या कुटुंबाक अर्थीक आधार दिवप ह्यो ह्या येवजणेचो मुखेल हेत आसा. या येवजणे प्रमाण गट क थेट भरतीतले 10% जागे अनुकंपा रोजगार येवजणे वरवीं भरपाक परवानगी आसा. हातूंत अपघाती मरण आयिल्ल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातल्या वांगड्यांक पयलो हक्क मेळटा. या वर्सा या येवजणेखाला 31 नागरिकांक मान्यता पत्र मेळटात. सगळ्यांनी ग्रुप फोटो खातीर माचयेर येवचें. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांक शुभेच्छा दिल्या. आमचे गोंय कलेच्या वेगवेगळ्या आंगांनी सजलां. साहित्य, नाट्य, चित्र, शिल्प, संगीत, नृत्य अशा कितल्याशाच मळार गोंयकारांनी आपले हे नाव आणि ह्या प्रदेशाचे नाव न्हय फकत भारत तर संवसारभर पावयलां. आपल्या लेखन कौशल्याच्या बळार कोंकणी आणि मराठी भाषेचेर भोव मोलादीक वावर केल्ल्या 6 म्हालगड्यांचो भोवमान आज हांगा पुरस्कार भेटून जाता. राजभाषा संचालनालयाचे वतीन हे पुरस्कार भोवमानेच मुख्यमंत्र्यांच्या हस्तुकी तांकां भेटयतात. 1 लाख रुपया मानपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आसा. रवींद्र केळेकार कोंकणी भाषा पुरस्कार 2022-23 माणिकराव राम नायक गावणेकार. श्री माणिकराव राम नायक गावणेकार हांचो जल्म 5 एप्रिल 1930 ह्या दिसा जालो. तांणी MA MEd मेरेन शिक्षण पुराय केलां. शाळेचे मुख्याध्यापक म्हणून तांणी 25 वर्सां काम केलां. ते कोंकणी भाषा मंडळाचे आजीण वांगडी आसात.
तांकां अखिल भारतीय कोंकणी परिशदेच्या 18व्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष जावपाचो मान फावो जाला. 15 बाल साहित्याची पुस्तकां तांची प्रकाशीत जाल्यात. तशेंच गोंय राज्याचो राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, गोंय राज्याचो कलागौरव पुरस्कार, मोहिनी पुरस्कार, शणै गोंयबाब भाषा सेवा पुरस्कार, साहित्य अकादमीचो अनुवाद पुरस्कार ह्या सारख्या साबार पुरस्कारांनी तांकां भोवमानीत केल्यात. तांकां उत्कृष्ट शिक्षक म्हणून गोंय सरकारचो राज्य पुरस्कार आणि भारत सरकारचो राष्ट्रीय पुरस्कारूय प्राप्त जाला. ज्ञानपीठ जैतिवंत रवींद्र केळकार कोंकणी भाषा पुरस्कार 2023 आणि 24 या वर्सा खातीर जोडपी श्री सुरेश रामचंद्र पै. श्री सुरेश रामचंद्र पै हांचो जल्म 18 जानेर 1939 या दिसा जालो. कोंकणी भाषेतले एक फामाद व्यासंगी लेखक, भाषा अभ्यासक आणि व्याकरणकार म्हणून तांची वळख आसा. तांणी 2 भागांनी कोंकणीचे व्याकरण प्रकाशित केला. ताचे शिवाय गीतामृत, गीत सुधा, आरती संग्रह, माका होलमल्ली कोंकणी भास हो संशोधनात्मक ग्रंथ, कोंकणी आवय, जैताची घुडी, विचार मंथन, सानिका गाथा आणि हेर पुस्तकां प्रकाशित जाल्यात. तांच्या कार्याक आम्ही मानाचो मुजरो करतात, सलाम करतात आणि तांच्या लागीं मागता की हो पुरस्कार घेवचे खातीर तुमी माचे येवचें. देव बरें करूं. ज्ञानपीठकार रवींद्र केळेकार कोंकणी भाषा पुरस्कार 2024-25 फावो जाता भिकू बोमी नायक. गोंयांत कोंकणी भाशेचे सर्वांगी उदरगती खातीर आपले पुराय जिवीत ओंपपी भिकू बोमी नायक एक ज्येष्ठ कोंकणी भाशेचे वावुरपी. स्वातंत्र्य उपरांतची कोंकणी कविता ह्या कविता संग्रहान तांची कोंकणी कविता उजवाडाक आयल्या. मोंगूचो भोवरो ह्या पुस्तकाचो ताणें कोंकणीन अनुवाद केला. ताणें शणै गोंयबाबाच्या जिविताचेर युगपुरुष शणै गोंयबाब एक परिचर्चा हे पुस्तक संपादीत केला. 1978 वर्सा सावन ते जैत हे नेमाळे उजवाडायतात. तरणाट्या आणि उदयनमुख कोंकणी लेखकांक तांची पुस्तकां उजवाडाक हाडूंक तांची भोव मोलादीक अशी मदत जाता. कोंकणी भास आणि कोंकणी साहित्या खातीर ताणें आपले पुराय जिवीत ओंपला. भिकू बोमी नायक. चढन चढ परबी तुमकां. बाद सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार 2022 आणि 23 चे मानकरी आहेत श्री शंभू भाऊ बांदेकर. साळगावचे रहिवासी श्री शंभू भाऊ बांदेकर यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1950 रोजी झाला. BA हिंदी पंडित या पदव्या त्यांनी संपादन केल्या. गेली 40 वर्ष ते सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांची 26 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अनेक पदं सांभाळलेली आहेत, ज्यामध्ये गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष, समाजोन्नती संघटन पणजीचे अध्यक्ष, गोवा बहुजन महासंघाचे उपाध्यक्ष, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे सदस्य, फुले आंबेडकर विचार मंच पणजी या संस्थेचे सचिव इत्यादी पदांचा समावेश आहे. 1984 ते 89
पर्यंत पेडणे राखीव मतदारसंघाचे आमदार म्हणून ते कार्यरत होते आणि गोवा विधानसभेच्या आमदार पदाबरोबरच त्यांनी उपसभापतीपद आणि काही काळ कार्यकारी सभापतपदीही त्यांनी सांभाळलेलं आहे. श्री शंभू भाऊ पांदेकर. बाद सातोस्कर मराठी भाषा पुरस्काराचे 2023-24 चे मानकरी आहेत अनिल गजानन सामंत. अनिल सामंत यांचा जन्म 17 सप्टेंबर 1956 साली झाला. महाविद्यालयात शिक्षक म्हणून काम करून ते प्राचार्य पदावर असताना सेवानिवृत्त झाले. गोवा सरकारच्या गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष म्हणून 2016 पासून कार्यरत असताना त्यांनी विविध उपक्रम हाती घेतले. महाविद्यालयीन युवक प्रतिभेला प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांना व्यासपीठ देण्यासाठी युवा सुजन संगमाचे आयोजन, गोमंत लोकसाहित्य, गोवा मुक्ती संग्रामावर आधारित साहित्य, मराठी पत्रकारिता यासारख्या विषयावर महाविद्यालयामध्ये चर्चासत्रांचे आयोजन, अखिल गोमंतकीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन आदी विविध संमेलनांचं आयोजनही त्यांनी केलं. त्यांनी मराठी साहित्य, समीक्षा, शिक्षण आदी विषयावर गोवा व महाराष्ट्रात व्याख्याने दिली आहेत. अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती, अनेक मराठी प्रार्थना, राष्ट्रभक्तीपर, पर्यावरण, संस्कार गीते, लेखन व संगीत रचना त्यांनी केलेल्या आहेत. प्राध्यापक अनिल सामंत. सगळ्यांना विनंती आहे की कृपया ग्रुप फोटोसाठी आपण मंचावरच थांबावं. 2024 आणि 25चे बाद सातोस्कर मराठी भाषा पुरस्काराचे मानकरी आहेत श्री रमेश दत्ताराम वंसकर. MA BEd पर्यंत शिक्षण घेतलेले आणि त्यानंतर हायस्कूलमध्ये मराठी हिंदी विषयाचे शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं. दैनिक गोमंतकचे प्रतिनिधी म्हणून 46 वर्ष त्यांचं काम चालू आहे. गोमंतक साहित्य सेवक मंडळ पणजी या संस्थेचे सतत 3 वेळा अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. अनेक संस्थांमध्ये वेगवेगळी जबाबदारीची पदं त्यांनी नियमितपणे भूषवलेली आहेत आणि यशस्वीपणे सांभाळलेली देखील आहेत. प्रागतिक विचार मंचाची 17 प्रागतिक मराठी साहित्य संमेलनं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं इत्यादी भरवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे काव्यसंध्या हा उपक्रम गेली 24 वर्ष ते राबवत आहेत. 35 पेक्षा जास्त पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली असून त्यात 20 साहित्य विषयक आहेत आणि या पुस्तकांना महाराष्ट्र आणि गोमंतकातील अनेक संस्थांचे पुरस्कार लाभलेले आहेत. सगळ्या जैतिवंतांना मी मागता की या सुंदर समयाची याद सदाकाळ काळजात उरची ताका लागून एक ग्रुप फोटो पावता. सगळ्या जैतिवंतांना मी मागता की ताणी ग्रुप फोटो खातीर बेगीचेर येवचें. गोय, गोयचो समाज, गोयची संस्कृताय, गोयची कला हे सगळे खूप लागच्यान आणि बारीकसाणेन पळोवन ताचेर आपल्या साहित्या वरवीं टिप्पणी करपी अशे हे सगळे साहित्य मळावेलो तांचो वावर हो खऱ्यांनीच खूप मोलाचो आसा आणि देखून आज गोंय सरकार तांकां हे पुरस्कार दिवन तांचो भोवमान करता.
घटक राज्य दिसाची खोस उक्तायतानाच आज 3 भोवमोलादीक अशा पुस्तकांचे लोकार्पणूय आदरणीय मुख्यमंत्री हेर मानेस्तांच्या सांगातान करतात. गोय राज्य नियोजन सांख्यिकी आणि मूल्यमापन संचालनालयान ही पुस्तकां उजवाडायल्यात. पहिले पुस्तक आसा टेम्पल्स ऑफ गोवा, स्पिरिच्युअल ओडिसी. या पुस्तकाक टी.व्ही. मोहनदास पै तसेच रामदास कामत यू आणि बस्ती वामन शेणॉय हांचे मोलादीक असे योगदान लाभला. आदरणीय मुख्यमंत्र्यालागी मागणे या पुस्तकाचे लोकार्पण करचे. उल्हास न्यू इंडिया साक्षरता कार्यक्रमां अंतर्गत गोय संपूर्ण साक्षर जाले म्हणपाचे घोषित करप, गोयच्या आयकॉनिक ब्रँड्सांचो सन्मान करप, गोय पयलींचे आणि आताचे हे फोटो प्रदर्शन, कला आणि संस्कृती खाते हांणी प्रकाशित केलेल्या पुस्तकांची प्रदर्शन आणि विक्री, भारत है हम गोवा चॅप्टर वेब सिरीजच्या प्रमोचो शुभारंभ अशा वेगवेगळ्या कार्यावळींनी भरिल्लो आयचो हो घटक राज्य दीस. Temples of Goa, a spiritual odyssey. दुसरे पुस्तक गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर, बरोपी संदीप सदाशिव मुळीकजी. त्याचप्रमाणे CFF आणि अनुकंपा योजने अंतर्गत लाभार्थी लाभ, प्रशासनातल्या उत्कृष्ट प्रॅक्टिसेस आणि उत्कृष्ट कार्य करपी अशाय बी काय कार्यकर्त्यांचो भोवमान हांगा जातलो. दुसरे पुस्तक गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर, बरोवपी श्री संदीप सदाशिव मुळीक. गड किल्ल्यांचो समृद्ध वारसो गोंयाकय लाभला आणि सर्वसामान्य लोकां मेरेन हे पावोवपाचे कार्य ह्या पुस्तका वरवीं जाता. गड किल्ले आणि इतिहासीक महत्व लोकां मेरेन बेस बरे तरेन ह्या पुस्तकाच्या माध्यमांतल्यान पावतले. गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर. तिसरे पुस्तक विकास पथ, गोवाज जर्नी ऑफ रिफॉर्म अँड रिन्युअल. गोंय सरकारान गेल्या 6 वर्सांत म्हळ्यार 2019 ते आज मेरेन उदरगतीच्या नदरेंतल्यान कितें काम केलां, कितें बदल घडयला आणि आपल्या 6 वर्सांच्या कार्यकाळात भोवमानेस्त मुखेलमंत्र्यांनी गोंयाक दिल्ल्या सेवेंतल्यान एक विक्रम केला अशें म्हळ्यार अतिताय जावची ना. ते विशीं सगळी माहिती नियोजन सांख्यिकी आणि मूल्यांकन या खात्यान या पुस्तका वरवीं उजवाडाक हाडल्या. देव बरें करूं. टेम्पल्स ऑफ गोवा, गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर आणि विकास पथ, गोवा जर्नी ऑफ रिफॉर्म अँड रिन्युअल या पुस्तकाचे लोकार्पण आता जाल्लें आसा. समाजा खातीर गोंय सरकारची वेगवेगळी खाती आपलेपणान आणि तळमळीन वावुरतात. आपल्या खात्या वरवीं संबंधीत गरजवंतांक जाता तशी आणि जाता तितले बेगीन आणि बरी मदत करपा खातीर ही खाती कार्यरत असतात. आपल्या कार्यप्रणालीच्या बळार लोकमनान आपलेपण जोडिल्ल्या शासकीय खात्यांचो भोवमानूय आज प्रशस्तीपत्रां भेटोवन हांगा जाता. पयले आसा गोंय राज्य नियोजन सांख्यिकी आणि मूल्यमापन संचालनालय. गोंय स्वयंपूर्ण करचे नदरेन तांणी घेतिल्ल्या खासा वावराक लागून हे विशेष प्रशस्तीपत्र. आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे मागता की तांणी हे प्रशस्तीपत्र तांकां भेटोवचें. सक्सेना सरांक विनंती आसा की तांणी हे प्रशस्तीपत्र आदरणीय मुख्यमंत्र्यांकडल्यान स्वीकारचे. हांव नांवां घेता त्या खात्याच्या प्रमुखांनी माचयेर येवन ह्या प्रशस्तीपत्राचो स्वीकार आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या हस्तुकी करचो. दुसरे आसा गोंय राज्य ग्रामीण विकास यंत्रणा. तांकां सेल्फ हेल्प ग्रुपा खातीर तांणी केल्ल्या खासा मोलादीक वावरा खातीर हे प्रशस्तीपत्र.
तिसरे डिपार्टमेंट आसा गोंय राज्य पंचायत संचालनालय. चिखली हांगा जॉगर्स पार्कांत तांणी केल्ल्या टाकाऊतल्यान टिकाऊ आनी योग्य नियोजना खातीर तांकां हो भोवमान. खरेंच सुंदर असो प्लांट आसा, मुद्दाम वचून आमी पळोवं येता. खरेंच वाहवा मेळोवपा सारको वाव प्लांट चिखली जाला. आमी मुद्दाम एक ट्युरिस्ट म्हणून वचून थंयसर एक पळोवं येता, कित्याक खूब बरे तरेचे गार्डन आनी वेस्ट वॉटर कशें युटिलायज करूंक जाता गार्डना खातीर हाचो एक वेगळी देख तांणी घालून दिल्या. दिव्यांग जना खातीर तांणी केल्या खासा वावराक लागून दिव्यांग सबलीकरण संचालनालय हांकां प्रशस्तीपत्र. कचरा व्यवस्थापन महामंडळ कचरा व्यवस्थापन करपा खातीरच्या तांच्या खासा वावरा खातीर. केंद्र सरकारान उल्हास येवजणे खाला गोंय राज्याक संपूर्ण साक्षर राज्य म्हणून प्रशस्तीपत्र बहाल केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांचे कडेन मागता की तांणी हे प्रशस्तीपत्र SCRTच्यो गोवाच्यो संचालक मेघना शेटगांवकर हांकां भेटोवचें. सगळ्यांचे अभिनंदन. शासकीय येवजण समाजातल्या तळागाळामेरेन पावची, शासकीय येवजणांचो फायदो समाजातल्या निमण्या घटका मेरेन जावचो, गांवच्या गरजेनुसार ती येवजण प्रकल्प वा प्रशिक्षण त्या गावाक फावो जावचे म्हण सरकारान दर एक गावांत स्वयंपूर्ण मित्रांची नेमणूक केली. ताचो लाभ साबार गावांक बेस बरो जालो. आज ज्या स्वयंपूर्ण मित्रांनी आणि पंचायतींनी स्वयंपूर्ण मित्रांक बरे सहकार्य करून आपल्या गावात बरे कार्य केला ते स्वयंपूर्ण मित्र आणि स्वयंपूर्ण गावाचो म्हळ्यारच पंचायतीचो खासा भोवमान भोवमानेस्त मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी जाता. स्वयंपूर्ण मित्र दिलेश आनंद गावस देसाय, चीफ फॉरेस्ट सर्वेयर, इंजिनियर फॉरेस्ट डिपार्टमेंट. स्वयंपूर्ण मित्र ग्रामपंचायत ताळगाव तिसवाडी उत्तर गोंय. Madam Jennifer Montserrat, may I kindly request you to come on the stage? दक्षिण गोंयांत ग्रामपंचायत बांदोडा स्वयंपूर्ण मित्र श्री थाणू जल्मी, स्टॅटिस्टिकल ऑफिसर, डिपार्टमेंट ऑफ सोशल वेलफेअर हांगा कार्यरत. श्री थाणू जल्मी बांदोडा. आदरणीय सुधीनजी ढवळीकर वेदीचेर आसात. देव बरें करूं. या स्वयंपूर्ण मित्रांक स्वयंपूर्ण गावांनी आपले सहकार्य केले, म्हळ्यार पंचायतींनी सहकार्य केले. ताकाच लागून स्वयंपूर्ण मित्र आणि पंचायती उजवाडाक आयल्या. ग्रामपंचायत ताळगांव तिसवाडी उत्तर गोंय मारिया फर्नांडीस सरपंच हांकां विनंती करता की तांणी स्वयंपूर्ण गांव. मॅडम यू ऑल्सो प्लीज. नेटान ताळयो जावनी. ग्रामपंचायत ताळगांवां उत्तर गोंयांत तांणी बरें नांव जोडलां. स्वयंपूर्ण गांव. आणि दक्षिण गोंयांत स्वयंपूर्ण गांव ग्रामपंचायत बांदोडा फोंडा सरपंच रामचंद्र नायक हांकां विनंती तांणी वेदीर येवन हे प्रशस्तीपत्र स्वीकारचें.
ग्रामपंचायत बांदोडाकूय आमच्या नेटान ताळयो जावनी. देव बरें करूं सर. आमचे गोंय वेगवेगळ्या मळार नेटान पावलां मारीत आसा, नेटान उदरगत प्रगती करीत आसा. कला संस्कृती जायत, खाणा जेवणां जायत, भलायकी आदी साबार मळार तळमळीन आनी आपलेपणान वावरत जनमानसान आपलेपण जोडपी साबार आस्थापनांचे मालक आनी कलाकारांचो भोवमान. आज भोवमानीस मुख्यमंत्र्यांचे हस्तुकी आयकॉनिक ब्रँड्स ऑफ गोवा हो खासा पुरस्कार भेटून जाता. जैतिवंतांच्या कार्याची माहिती आमकां स्क्रिनीचेर पळोवंक मेळटली. जी नांवां वाचता तांची माहिती स्क्रिनीचेर दाखयल्या नंतर माचयेर येवन आपलो पुरस्कार स्विकारपाचो आसा. पयली बिग फूड लोटली. या सर, या बिग फूड लोटलीचे गोयची अस्मिताय दायज जरी आयच्या पिळगेक पुरायपणान समजावपाक मेळूंक नासले तरी ते कशें आशिल्ले हाचो अणभव दिवपी एक थळ म्हळ्यार लोटलेचे द एन्सेस्ट्रल गोवा म्युझियम, द बिग फूड. परशुराम मुये जावन पोर्तुगीजांच्या कॉलोनियल राजवटींतल्यान फुडें सरिल्ल्या गोंयचो सांस्कृतीक इतिहास दाखोवपी बिग फूड. ताणें फकत गोंयच्या टुरिझम क्षेत्रांतूच न्हय जाल्यार रोजगाराच्या मळार लेगीत मोलाचें योगदान दिलां. गोंयच्या आर्थीक वेवस्थेक आदार करून रोजगार निर्मितीत दिल्ल्या मोलाच्या योगदान तशेंच गोंयचे दायज आनी इतिहास दर्शनाची दखल घेवन गोंय सरकार तांचो भोवमान करता. कितलीशीच वर्सां हे गोंयचे कले खातीर आनी आमची संस्कृताय मुखार व्हरपा खातीर बिग फूड लोटली काम करता. आमच्यो नेटान ताळयो जाल्यार तांकांय एक उमेद जातली की आपल्या कार्याची दखल सरकारान घेवना तर आमच्या गोंयकारांनी घेतल्या म्हणून. तुमकां परबी दुसरे आयकॉनिक ब्रँड्स ऑफ गोवा हातून नामना जोडपी सगळ्यांच्या आवडीचे आणि रुचीक खाणा सगळ्यांक पावोवपी काफे तातो पणजी. गोंयकाराचे मन दादोशी करपाक फकत काय नांवाच पुरो. सकाळची च्या जावं वा ती सांजेची, एक नांव, एक ब्रँड जाच्या नांवातूच गोंयकारपण आसा ते म्हळ्यार कॅफे तातो. 1913 स्वाभिमानी गोंयकार केशव रुडीन सुरू केल्लें हिंदू उपहारघर कालांतरान तातो म्हूण फामाद जालें. पारंपारीक भाजीपाव आनी चाये वांगडा श्री प्रणव पुरी तुम्ही वेदूचे येवचे आणि सन्मान स्वीकारचो. रोजगार निर्माण करून आज तातो गोंयकारपण मिरयता. तांच्या ह्या स्वाभिमानी कामाचो भोवमान म्हण हें मानपत्र. देव बरें करूं. कलेच्या मळार साबार योगदान दिवपी गोमंत विद्या निकेतन मडगांव तांचे मुखेली आसात, तांकां विनंती आसा तांणी वेदीर येवचें. मडगांवां स्थापीत जाल्ली सारस्वत ब्राह्मण समाज लायब्ररी. गोंय सुटके उपरांत कालांतरान आव्हाट वाडलो आनी नाव पडलें गोमंत विद्या निकेतन. तेन्ना सावन नाटकां, तियात्रां आनी विंगड विंगड सांस्कृतीक कार्यावळींचे सगळ्यांत पोरणे थळ म्हळ्यार गोमंत विद्या निकेतन आयजूय मोठ्या दिमाखान उबें आसा.
100 परस मायज वर्सां लोकां खातीर करमणुकेचे ठिकाण आसपी गोमंत विद्या निकेतनाचो सरकार भोवमान करता. तुमका परबी आयकॉनिक ब्रँड्स ऑफ गोवा पॉल जॉन डिस्टिलरीज. कुंकळेच्या इंडस्ट्रियल इस्टेटीत 1999 वर्सा स्थापन जाल्ले जॉन डिस्टिलरीज आज देशातले एक फामाद लिकर प्रोड्युसर म्हण संवसारीक मळार नामना जोडटा. 45 देशांनी पावल दवरून सुमार 358 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची मानकरी आशिल्ल्या ह्या डिस्टिलरीत गोंयच्या युनिटांतल्या 200 कामगारां मदल्या 150 मायज गोंयकारांक रोजगार दिवन तांची जीण बदलल्या. गोंय आपली कर्मभूमी आशिल्ल्याचा सार्थ अभिमान आसपी तशेंच हांगाच्या लोकांक रोजगाराच्यो संदी तयार करपी ह्या डिस्टिलरीचो गोंय सरकार भोवमान करता. गोयचे नाव न्हय फकत भारतांत तर परदेशांतूय पावोवपी झांटये कॅज्यू. गोंयची अस्मिताय गोंयची वळख जगामुखार व्हडा मानान दवरपी तशेंच कितल्याशाच वर्सां सावन गोंयकारांक रोजगार आनी उद्देग धंद्याची संद उपलब्ध करून दिवपी नांव जाणे जगभरात गोंयच्या काजू बियांक एक वेगळीच वळख दिल्या ते म्हळ्यार झांटये काजू. थळाव्या काजू उत्पादकांक तांचे योग्य मोल दिवन गोंय राज्याच्या अर्थव्यवस्थेक मोठो आदार दिवपी झांटये काजू उद्योग समूहाचो गोंय सरकाराकडच्यान भोवमान. तुमका मन काळजा सावन परबी फुडले आयकॉनिक ब्रँड्स जावन आसा डांगी ऑप्टिशियन. एकोणीसशे 33 सावन कितल्याशाच गोंयकारांच्या दोळ्यांची काळजी घेवपी एक अस्थापन म्हळ्यार म्हापशेचे डांगी ऑप्टिशियन्स. डांगी फामिलीच्यो कितल्योशोच पिळग्यो तांच्या ह्या व्यवसायांतल्यान लोकांच्या जिणेक स्पर्श करीत आसा. गोंयच्या वेगवेगळ्या भागांनी आपले अस्तित्व तयार करून थळाव्यांक रोजगाराची संद आणि गोंयच्या अर्थव्यवस्थेक आदार दिवपी डांगी ऑप्टिशियन्सांचो सरकार भोवमान करता. देव बरें करूं. आमच्यो आदल्यो यादी आल्बमांत दवरपा खातीर मदत करपी मावजो फोटो स्टुडिओ. जिणेंतले कांय खीण आमच्या मनात साशणाचे घर करून वतात जाल्यार कांय खीण परत परत येवचेशे दिसतात. 1936 सावन गोंयकारांच्या अशाच मोलादीक खिणांक आपल्या कॅमेरात कैद करपी एक नांव म्हळ्यार मडगांवचे मावजो फोटो स्टुडिओ. कितलीशीच दसकां कितल्योशोच पिळग्यो लोकांच्या मुखामळार फुलिल्ले हाशे तशेंच कितल्योशोच यादी सांबाळून दवरपाक तांचो मोलादीक वांटो आसा. गोंय सरकार तांच्या ह्याच यत्नाचो भोवमान करता.
तुमकां परबीं गोंयकारांची भलायकी सांबाळपा खातीर वावुरपी डॉक्टर कार्मो ग्रेशियस हॉस्पिटल. फाटली 84 वर्सां भलायकी आणि सामाजिक मळार वावर करतना सुमार 50,000 मायल्स डिलिव्हरीज यशस्वी करपी एक नामनेची संस्था म्हळ्यार मडगावचे दोतोर कार्मो ग्रेशियस मॅटर्निटी हॉस्पिटल. लोकांच्या भलायकी कडेन लक्ष दित 1941 सावन आयज मेरेन ग्रासियस फॅमिलीच्या तिसऱ्या पिळगेन ही समाज वावराची वाट सेगीत पेटोवन दवरल्या. सामाजिक मळार तांच्या योगदानाची दखल घेवन सरकारा वतीन तांचो हो भोवमान. देव बरें करूं. पर्यटन मळार गोंयचें नांव संवसारभर पावोवपी टिटोज. भारताची टुरिझम राजधानी गोंय. गोंयच्या भांगराळ्या दर्यादेगांनी टुरिस्टांक आकर्षित करपी कितलीशीच आस्थापनां. 1971 बागा स्थापन जाल्ली अशीच एक सुवात म्हळ्यार थंय आशिल्ले टिटोज. इतल्या वर्सांच्या प्रवासात दर वर्सा हजारांनी टुरिस्टांक वेगवेगळ्या इव्हेंट्सां वरवीं गोंया कडेन जोडून दवरपी आणि गोंयच्या टुरिझम आणि अर्थवेवस्थेक आदार करपी टिटोजाच्या प्रवासाची तोखणाय म्हण हें मानपत्र. तुमकां मला काळजा सांग परबीं आतां मेरेनचे हे 9 जे पुरस्कार जाले ते आयकॉनिक ब्रँड्स ऑफ गोवा म्हण खासा पुरस्कार भेटयल्ले. आतांचो हो एक निमणो पुरस्कार आसा तो मातसो वेगळो आसा. गोंयची पारंपारीक अशी कला दायज तिकोवन धरून त्या कलेचे पुनरुज्जीवन त्या कलेक दिले खातीर हो पुरस्कार आसा आणि तो फावो जाता सागर नाईक मुळे हांकां. हांगा तुम्ही एक लोगो पळयतात विकास आणि विरासत. तर विरासत सांबाळून विकास करपी आणि जांची दखल आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी घेतली. म्हज्यान जितले जातले तितले हांव यत्न करतलो अशें म्हणीत गोंयची तांबडी माती कपलाक लावन गोंयचो एक पूत जगभर वावुरता. कितलीशीच वर्सां पोरणी आणि लुप्त जावपाक पाविल्ल्या मातयेच्या कावी कलेक ताणें पुनर्जीवन दिलां. जेन्ना जेन्ना कावी कलेचें नांव येता तेन्ना तेन्ना नांव येता ते म्हळ्यार फोंड्या आडपयच्या सागर नाईक मुळेचें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जाची तोखणाय केल्या त्याचो गोंय सरकार भोवमान करता. धाबोई जैतिवंताक मना काळजांतल्यान मनोनीत परबीं देव बरें करूं. सर, सुंदर आयुष्य सहज घडना, तर ते जाणीवपूर्वक घडोवचें पडटा. ते घडटा प्रार्थनेंतल्यान, मनीसपणांतल्यान, प्रेमांतल्यान, आपलेपणांतल्यान, त्यागांतल्यान आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मनशाच्या कृतींतल्यान, म्हणजेच ताच्या वावरांतल्यान ते घडटा.
असेच आपल्या नियोजनबद्ध वावरातल्यान गोमंत भुयेच्या सर्वांगीण विकासाचो ध्यास घेऊन गोमंतकीय जनमानसान आपलेपण जोडिल्ले आयचे मुखेल सोयरे गोंय राज्याचे धडाडीचे मुख्यमंत्री ओमानेस डॉक्टर प्रमोद सावंत सर या खिणाक तुमचे मार्गदर्शन आमकां भोव मोलाचे आसा. नमस्कार. गोवा स्टेटहूड डेच्यो गोंय घटक राज्याच्यो आमकां सगळ्या जाणांक हुनहुनीत परबी समेस्त गोंयकारांक गोंय घटक राज्याच्यो परत एकदा हुनहुनीत परबी दिता. आमी पळयता की गोंय 1961 मुक्त जालें आनी 1987 30 मे ह्या दिसा गोंय घटक राज्याचो दर्जो मेळ्ळो आनी ताचोच कार्यक्रम 39th स्टेटहूड डे मनोवपा खातीर आमी हांगासर जमल्यात. व्यासपीठाचेर आसात आमचे मानाधीक मंत्री बाब माविन गुदिनो, बाब सुभाष शिरोडकर, त्याच बरोबर रोहन खवटे, सुभाष फळदेसाय, आमचो गोविंद गावडे, बाबूश मोन्सेरात, निळकंठ हळणकर, उपसभापती बाब जोशुआ डिसोजा, लर्नेड एजी बाब देविदास पांगम, राज्याचे CS कंडावळू, त्याच बरोबर सेक्रेटरी ऑफ एड्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया श्रीमती अर्चना आवटी, या सगळ्यांचे त्याचबरोबर समोर आशिल्ले म्हणजे मानाधीक सगळे आमदार, प्रशासकीय अधिकारी, माजी आमदार आणि गोंयकार भाव आणि भयणांनो, परत एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आम्ही सातत्यात म्हणता की गोकर्ण दुतरे भागे सप्त योजनी विस्तृतम तत्र गोवापुरी नामनगरी पापनाशिनी. गोंय ही तशी पापनाशन करपी भूमी आसा. गोंय हे कलेत नटलेले आणि सांस्कृतिक आणि हिस्टॉरिक असे राज्य आसा. ही परशुरामाची भूंय, या परशुरामाच्या भुयेत आम्ही आमची संस्कृतीचे जतन सातत्यात करून दवरला. आमकां आमच्या इतिहासाची याद आसा, आम्ही आमचो स्ट्रगल आमच्या मुखार आसा आणि त्याच बरोबर आम्ही जशें म्हणटा की विरासत आणि विकास बी गोंय ट्रान्सफॉर्मेशन करता आसतना आम्ही सगळ्यांच्या मुखार आताचे नवे गोंय आम्ही सगळ्यांच्या मुखार दवरला. जर पळयशात की सगळ्या स्वतंत्र सेनानी ज्यांच्यानी गोंय मुक्त केले 19 डिसेंबर 1961 होय दीस आमच्या सगळ्यांच्या मना काळजात आसा. गोंयकार आम्ही केन्नाच विसरूंक शकना. त्याच बरोबर ओपिनियन पोल 1967 जालो आणि गोंयची वेगळी ओळख दवरली. कोंकणी आमची भास आणि हे करता आसतना गोंयची संस्कृती वेगळी दवरपा खातीर, गोंयचे गोंयकारपण वेगळे दवरपा खातीर आम्ही सगळ्यांनी ते टिकयले आणि आमकां वेगळे आमी गोंय हे वेगळे राज्य दवरले. सातत्यात तेन्नाच्यान पयलो मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरा पासून त्या सगळ्या जाणांनी गोंयची उदरगतीत वांटो घेतलो आणि 30 मे 1987 ह्या दिसा म्हणजे गोवा, दमण आणि दीव आशिल्ले ते फक्त गोंय हे घटक राज्य जाले आणि आम्ही खऱ्या अर्थात आमकां राज्याचो दर्जो मेळ्ळो. तेन्नाच्यान आतापर्यंत आम्ही पळयता की गोंयच्या साबार ह्या चलनघडणीत वेगवेगळे वांटेकार आसतले. गोंय सरकार आपल्या परीत वेगवेगळी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करीत असतात, बट आम्ही पळयता की गोंयांत आशिल्ले कितलेशेच गोंयकार हे बी आपल्या परीत गोंयच्या उदरगतीच्या हातूंत वांटो घेता. फाटल्या 2 वर्सां पयलीं म्हणजे जवळपास 35व्या स्टेटहूड डेच्या निमित्तान आम्ही 35 अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रियलिस्टांचोय सत्कार केल्लो ज्यांच्यांनी गोंयच्या चलनघडणीत वांटो घेतलो. आम्ही आयज 10 आयकॉनिक ज्यांच्यांनी गोवा ब्रँड क्रिएट केलो तांचे फेलिसिटेशन केले. असे खूबशे जाण आसतले म्हणजे आयचे पळयल्या उपरांत म्हणजे डांगी ऑप्टिशियन 1933 म्हणजे गोंयांतले म्हाका दिसता पयले ऑप्टिशियन्स आसतले. तेंच्यांनी आमी जाका चश्माचें दुकान म्हणटा ते जर पळयत जाल्यार तेंच्यांनी म्हणजे तेन्ना कोणी विचारूय करूं नाशिल्लो, बट तेंच्यांनी गोंयच्या लोकांची सेवा करपाक ते सुरवात केले. हाच्या फुडें प्रत्येक स्टेटहूड डेच्या निमित्तान अशाच पद्दतीन ज्यांच्यांनी गोंयच्यान कॉन्ट्रिब्युशन दिलां, गोंयच्या लोकां खातीर वावुरल्या, हांचो सत्कार अशोच प्रत्येक स्टेटहूड डेच्या निमित्तान जातलो. आमकां ही नांवां तरी आमी CMO ऑफिस आनी मंत्रिमंडळाचे काही साथी हांच्यांनी दिल्ली. हाज्याय फुडें जेंका जेंका दिसता की गोंय मुक्त जावच्या पयलीं किंवा भारत स्वतंत्र जावच्याय पयलीं जेंचे गोंयांत कॉन्ट्रिब्युशन आसा तांच्यांनी आमच्या प्रशासना कडेन विशेष करून CMO टीम किंवा डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन हांच्या कडेन नांवां दिवन दवरची. हाज्याय फुडें तांचेय फेलिसिटेशन जातलें. हांवें इतक्याच खातीर सांगलें, बऱ्याच जाणांक दिसतलें हय अरे आमचेंय कॉन्ट्रिब्युशन आसा मरे, आमकां सरकार विसरले काय कितें. आमी सरकार कोणाकूच विसरूंक ना, पण सरकार सातत्यात जेका जाता तितक्या बेगीन ताका याद करता, ताचो भोवमान करता. आयच्या हातूंत आमी आयकॉनिक ब्रँड म्हणजे विकास बी आनी विरासत बी हातूंत केल्ले बीग फूट गोवा लोटरी
जर तुम्ही पळयशात जाल्यार गोंयचे दायज जेंच्यांनी सांबाळून दवरले आनी खासा करून सगळे टुरिस्ट जे गोंयांत येता ते बीग फूड पळोवपा खातीर तांच्या कडेन वता हे तेंची खाशेली संवय आसा. कॅफे तातो हे जेन्ना पळयले आमी गोंयकार तसो पळोवंक वतात हांव तांकां आतांच विचारतालो की तांचें म्हणणें आहा की 1920 तांच्यांनी कॅफे तातो ही सुरवात केली. तर कॅफे तातो 1920 पणजेन सुरू करप ही पोर्तुगीज रेजिमान म्हणजे तेंच्यांनी लोकांची सोय ही वळखून तेन्ना तेंच्यांनी हो बिझनेस सुरू केल्लो. म्हणजे फक्त बिझनेस म्हणून न्ही तर लोकांची सोय जावची म्हणूनय केल्ली तेंच्यांनी केल्ली. हे 4थे जनरेशन जो बिझनेस पळयता खरोखरूच मना काळजांतल्यान तांचें अभिनंदन करता. म्हाका दिसता ह्या 10 जाणां खातीर परत एकदा नेटात तुमी ताळयो मारच्यो. जांचें कॉन्ट्रिब्युशन हे खूब व्हड कॉन्ट्रिब्युशन आसा. तिसरें गोमंत विद्या निकेतन मडगांव 1920 जी संस्था सुरू जाली. सांस्कृतीक चळवळ जेंच्यांनी मडगांव सालसेत सारकेल्या वाठारांत चालू दवरची म्हणून तेंच्यांनी जी संस्था सुरवात केल्ली. प्रत्येक वेळीचे पदाधिकारी त्या संस्थेचे जे जाले तांच्यांनी डे बाय डे सांस्कृतीक चळवळ म्हणा किंवा नाटक आसतले तियात्र आसतले हे खंय तरी लोकांक पळोवपाची सोय गेली 100 वर्सां कंटिन्युअसली करीत आसा. खरोखरूच तांचें हांव खूब खूब अभिनंदन म्हणटा. जॉन डिस्टलरीज की तांच्यांनी फक्त गोंयांत न्ही तर 45 देशांनी आपलो ब्रँड हो पावयलो. म्हाका योग आयलो तांची डिस्टलरी पळोवपाची फाटले फावटी. खरोखरूच म्हणजे आमी म्हणटा आनी वयल्यान विशेष करून 90% जे आसा तांचे कडेन काम करता हे गोंयकार आसात. त्या खातीर हांव तांचें विशेष अभिनंदन करता की हे तेंच्यांनी सांबाळ्ळा ताचें तांचें विशेष अभिनंदन. झांटये कॅज्यू 1920 तांच्यांनी पयलो आपलो एक्सपोर्ट जो आसा वो अमेरिकेत केलो. म्हणजे तुमी विजन पळयात. म्हाजें तर म्हणणें आसा की झांटये ब्रदर्स आतां आसा पळय न्ही ताच्या पेक्षा तेन्ना तांचें विजन चड मोठें आसलें हें हांव नक्कीच म्हणटलो. कारण तेंच्यांनी 1920 हो विचार करप हो खरोखरच तांचो अभिनंदनास पात्र आसा. कारण 1920 एखादो एक्सपोर्ट आनी तोय बी गोंयच्यान म्हणजे हे आसतना सुद्दां करता. म्हणजे तेंचें विजन कितें आशिल्लें हाचो आमी पळोवपाक जाय. म्हणून तांचे झांटये ब्रदर्स हांचें अभिनंदन करता. डांगे ऑप्टिशियन म्हापसा हांच्या बद्दल हांवें खरोखर आतां उल्लेख केलो. तेंचें 3rd जनरेशन हो बिझनेस पळयता. मावजो फोटो स्टुडिओ मडगांव आमच्या कडेन आतां कोणाचो फोटो आमी क्लिक करता आनी मोबायलाचेरूच काडटा. पण पयलीं फोटो काडटले जर आसत जाल्यार आमकां तेंच्या स्टुडिओतूच वयचें पडटालें. अशें म्हाका दिसता गिने चुने म्हटल्यार जाता. आनी स्वातंत्र्याच्या पयलीं फोटो स्टुडिओ आसप ही तर खूब व्हड गजाल आशिल्ली. मावजो फोटो स्टुडिओ हो तांच्यांनी मडगांवांत घातलो आनी फक्त घातलो न्ही आनी कोणी जाल्यार म्हणटालो बंद कर आनी दुसरें दुकान सुरू कर. बट तांच्या आतांय 3rd जनरेशनात हो फोटो स्टुडिओ चालू दवरला. ताच्या खातीर तांचें खूब खूब अभिनंदन आसा. कारण ट्रेडिशन सांबाळप किंवा आपली विरासत तशीच सांबाळून फुडें वचप हें खूब म्हत्वाचें आशिल्लें. डॉक्टर काम ग्रेसियस हॉस्पिटल मडगांव आमी पळयता की तांचें नर्सिंग होम तेंचें 3rd जनरेशन ह्या नर्सिंग होमांत काम स्वता काम करता आमी जाका म्हणटा की जेंच्यांनी खरी लोकसेवा केली. त्या वेळार लोकां कडेन कदाचित पयशे आसचे पण एक आपल्या परीन म्हणजे तांचे लोकांक सेवा दिवप म्हणून तांच्यांनी नर्सिंग होम सुरवात केलें आनी आयज पर्यंत तांची 3rd जनरेशन तातूंत काम करता. मनापासून गोंय सरकारच्या वतीन तुमचें खूब खूब अभिनंदन. पैशा खातीर न्ही तर लोकसेवे खातीर तुमी काम केल्लें आसा म्हाका खबर आसा. त्या खातीरय तुमचें खूब खूब अभिनंदन. तर आमी बरेचशे फावटी पळयता डॉक्टर्स जाले आपले हॉस्पिटल जरी आसले जाल्यार ते बंद करून फॉरेन कंट्रीज वचून सेटल जाल्ले कितलेशेच दोतोर आसात. बट तांच्यांनी तें करूंक ना. आपले फॅमिलीन सुरवात केल्ली ही सेवा आपुणूय फुडें कंटिन्यू करतलो ह्याच भावनेंतल्यान तांच्या चल्यान ती सेवा चालू दवरल्या. त्या खातीरय तुमचें खूब खूब अभिनंदन. आमी पळयता की टिटोज बागा म्हाका दिसता यंग क्राउड टिटोज म्हणटा कोण वळखना ताका सगळेच वळखता. आनी तांच्यांनी गोंयचें नांव हें तशें पळोवंक वचत जाल्यार ग्लोबली वेगवेगळ्या कंट्रीनी पावोवपा खातीरय तांच्यांनी आपलो टिटोज गोवा हो ब्रँड क्रिएट केलो आनी ताच्या खातीरय बी विशेष करून सोदीत लोक ताका येता. हांव ताचेंय खूब खूब अभिनंदन करता. सागर सुरेश नायक मुळे फोंडेचो आमी जशें तेणी जी कला लुप्त जावपाक पावली आमी पळयता तर तेणी त्या कले कडेन जर लक्ष दिवंक नाशिल्लें जाल्यार म्हाका दिसता कावी आर्ट हें परत जिवंत कदाचित जावचें नाशिल्लें. ताच्या कलेंतल्यान ताणी ते कलेक परत जिवंत केली आनी ताची दखल आमचे ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी सुद्दां घेतली. घडये कदाचित गोंयकारांक मागीर कळ्ळें मोदीजीक पयलीं कळ्ळें हें तितकेंच म्हत्वाचें आसा. कारण अशा पद्दतीन आमी कलेक वाव दिवपी खातीर आज बाब सागर नायक मुळे हाजें आमी खूब खूब अभिनंदन करता. युवकांक प्रेरणा दिवपी की अशा पद्दतीन आमी आमची विरासत विकासात कन्वर्ट करूंक शकता हें तितकेंच म्हत्वाचें आसा.
ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे आत्मनिर्भर भारत हे विजन स्वयंपूर्ण गोंयांत कन्वर्ट करता आसतना स्वयंपूर्ण गोंय ही चळवळ आमी सुरवात केली आणि खूपशे स्वयंपूर्ण मित्र म्हणजे 191 ग्रामपंचायती आणि 14 म्युनिसिपालिटीनी न चुकता फाटली 4 वर्सां सातत्यात थंय वचून काम करता, लोकां बरोबर काम करता, सरपंच, पंच, सेक्रेटरी, तलाटी या सगळ्या बरोबर आणि गांव स्वयंपूर्ण करपाच्या दृश्टीन ते काम करीत आसा. प्रत्येक फावटी बरें काम करपी पंचायती स्वयंपूर्ण मित्र आमचे फेलिसिटेशन केलात, पण हे फावटी आमची तालिगांव पंचायतीची सरपंच मारिया फर्नांडीस आणि दिलेश गांवस देसाय हो तेंचो स्वयंपूर्ण मित्र. काम जर तेजे पळयशात जाल्यार खूप खूप बरें काम केलां तेणी. अभिनंदन तेज्या खातीर तेजे आणि त्यांच्या पंचायतीचे इन्क्लुडिंग आमदार हिजोय सहकार्य तिका आसा म्हणून तर हे काम करप शक्य जालां. बांदोडा फोंडा पंचायत ह्या पंचायतीत आमी पळयता की सरपंच बाब रामचंद्र नाईक आणि त्यांचो स्वयंपूर्ण मित्र थानू जल्मी हाजेय काम हे तितकेच महत्वाचे. थानू जल्मी व स्वयंपूर्ण मित्र म्हणून काम पळयता आसतना एखाद्या गावात खूप बरो बदल हाडप हे शक्य आसा. म्हणून हांवें कित्याक म्हटलें तर म्हजो गांव म्हणून जेन्ना एखादो स्वयंपूर्ण मित्र त्या गांवाकडे पळयता तेन्ना त्या गावात बदल जावप शक्य आसा हे कितलेशाच स्वयंपूर्ण मित्रांनी दाखोवन दिला. आमचे खूपशे जाण स्वयंपूर्ण मित्र आज आमच्या हॉलात बसलेले आसा. सगळ्या स्वयंपूर्ण मित्रांच्या खातीर मातश्यो नेटान सगळ्या जाणांनी ताळयो मारच्यो. इन्क्लुडिंग नोडल ऑफिसर, तालुका नोडल ऑफिसर, डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स हांची टीम, सीएमओ टीम हे मॉनिटर करता. हांव मुद्दामून सांगतलो की स्वयंपूर्ण गोंयच्या वेबसायटीचेर वचून तांचें काम पळयात. हे काम हांवें सांगपाची गरज ना. तांचो अवॉर्ड हो आमी दिता वा आमी धरून दिना. ते जे आपले रिपोर्टिंग स्वयंपूर्ण वेबसायटीचेर करतात तीच स्वयंपूर्ण वेबसायटीचेर पळोवन हे अवॉर्ड तांकां दिता. अशा पद्दतीचो टेक्नॉलॉजीचो यूज करून आज स्वयंपूर्ण गोंयचें काम हे खूप मोठ्या पद्दतीन सुरू आसा. म्हाका दिसता आमी आनिकूय बी जर नेट लायलो जाल्यार खऱ्या अर्थात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचे विजन विकसीत भारत 2047 हे विकसीत गोवा करपा खातीर आमी सक्सेसफूल जातले हाचो म्हाका विश्वास आसा. आमी सातत्यात पळयता की भाशा पुरस्कार कोंकणी आणि मराठी भाषा इन्क्लुडिंग संस्कृत भाशेकूय बी गोंय सरकार पुरस्कार दिता. पण या वर्सा आमकां संस्कृता खातीर पुरस्कार दिवपाक कोणूच भेटले ना. कोणी तितक्या मोठ्या पद्दतीत एप्लाय करूंक नाशिल्ले आणि त्या खातीर संस्कृतात कार्य करता हांच्यांनी बी एप्लाय करचे. स्टेटहूड डेच्या निमित्तात आमी भाषा पुरस्कार ज्ञानपीठ अवॉर्डी रवींद्रबाब केळकर हांचो कोंकणी भाषा पुरस्कार आमी आज दिले आणि हे तिनूय पुरस्कार 22-23 वर्साचो पुरस्कार माणिकराव राम नायक गावणेकर हांकां मेळ्ळो. तांकां तुमी व्यासपीठार पळयले. तांच्यांनी कोंकणीच्या मळाचेर दिल्लें कॉन्ट्रिब्युशन हे खूप व्हड आसा. तांचें हांव खूप खूप अभिनंदन करता. 23-24 ह्या वर्साचो पुरस्कार सुरेश रामचंद्र पै हांकां फावो जालो. तांचेय मना काळजांतल्यान अभिनंदन. आणि तिसरो पुरस्कार म्हणजे 24-25 वर्साचो श्री भिकू भोमी नाईक हांचे कोंकणी लेखन तर सगळ्यांच्या मुखार आसा. तांचेय अभिनंदन. आयच्या पिळयेन म्हाका दिसता मराठीच्या बरोबर इंग्लिशीच्या बरोबर कोंकणी भाशेंतूय बी बरोवचे वाचचे कोंकणी भाशेची आनिकूय उदरगत जावची ह्या हातूंतल्यान आमचे ऑफिशियल लँग्वेज हे पुरस्कार दर वर्सा भेटयता. म्हणून म्हाका दिसता आयच्या तरणाट्यांक प्रेरणा दिवची हाच्या खातीरच हे पुरस्कार दर वर्सा भेटयता. त्या खातीर नवीन तरणाटे ह्या पुरस्कार फावो जावचे ताच्या खातीर सरकारचो यत्न आसा. बीडी सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार दर वर्साक आमी भेटयता. फाटल्या 3 वर्साचे पुरस्कार हे दिवंक नाशिल्ले. ह्या वर्साचो 22-23 वर्साचो पुरस्कार आमच्या राज्याचे माजी उपसभापती शंभूभाऊ बांदेकर हांकां मेळ्ळो. त्या खातीर हांव ताचे मना काळजांतल्यान सरकाराच्या वतीन तांकां खरोखरूच तांचो गौरव करता आणि तांकां तांचें अभिनंदनय करता. 23-24 ह्या वर्साचो पुरस्कार श्री अनिल गजानंत सामंत माजी प्राध्यापक ज्यांचे मराठीतले काम हे खूप व्हड आसा. पुराय सातत्यात ते सदोदीत सगळ्यांक मार्गदर्शन करीत आसा. युवा पिढी खातीर मराठीतल्यान काम करपी हांकां प्रेरणा स्त्रोत्र आसा आणि सदोदीत आमी पळयता तांच्याकडे पळयता आसतना एक प्रेरणा स्थान म्हणून तरणाटे पळयत आसा. तांच्या खातीर तांचे खूप खूप अभिनंदन. 24-25 ह्या वर्साचो म्हणजे बादल सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार श्री रमेश डी ओस्कर हे साहित्यिक कवी पत्रकार हांकां फावो जाल्लो आसा. हांव मनापासून तांचें अभिनंदन करता. कारण वेगवेगळ्या साहित्य संमेलनांनी वांटेकारी जाता आसतना गोंयांत अशी साहित्य संमेलनां जावची
म्हणूनय बी त्यांचो वांटो हो खूब व्हड आसा. ह्या मळाचेर त्यांचें काम हे खरोखरूच मोलादीक आसा. आमच्या ह्या भाशा संस्कृती हाजी सांगड घालता आसतना आमी सातत्यात गोंयकार हे कोंकणी मराठी ह्यो दोनूय भाशा घेवन फुडें वचत आसा. त्या दोनूय भाशेंची उदरगत जावची म्हणून भाशा पुरस्कार आमी सातत्यात भेटयता. गोंयचो इतिहास आनी गोंयचे कल्चर हे नवीन तरणाट्याक कळचे म्हणून तर आमचो सदोदीत आमी सदोदीत कार्यरत आसा. म्हणून पयलेच फावटी सरकारान टेम्पल्स ऑफ गोवा हे पुस्तक रिलीज केलें. टेम्पल्स ऑफ गोवा हे पुस्तक रिलीज करण्या फाटीमागचे फक्त गोंयची देवळां दाखोवचो इतकोच इतिहास नाशिल्लो, तर आमी 4th सेंच्युरीतले जेका चालुक्य राजा आनी चंद्रेश्वर भूतनाथ हे गोंयांतले पयले टेम्पल आजूय बी त्याच पद्दतीत अस्तित्वात आसा. त्या कमिटीचे हांव अभिनंदन करता की तितके बरे टेम्पल तांच्यांनी मेंटेन दवरला. चंद्रेश्वर भूतनाथ आमच्या कुडचड्या हांगासर आसा. हे टेम्पल खरोखरूच म्हणजे सगळ्यात गोंयांतले जुने टेम्पल. तांबडे सुर्लाचे महादेवाचे टेम्पल हे कदम काळांतले आयिल्ले टेम्पल आसा, 10व्या सेंच्युरीतले आसा. त्या खातीर ही टेम्पल्स लोकांच्या मुखार येवपाक जाय. वो आर्किटेक्ट लोकांक कळपाक जाय की गोंयांत टॅलंटेड आणि हुशार लोक हे तेन्नाय आशिल्ले. गोंयांतली आर्किटेक्ट कला ही तेद्या वेळारूय बी तितकीच मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आशिल्ली. म्हणून तर टेम्पल्स ऑफ गोवा हे बूक आता आमी रिलीज केले. साबार पेडण्यापासून काणकोण पर्यंत गोंयांतली जी नावाजलेली टेम्पल्स आसा ह्या नावाजलेल्या टेम्पल्साचे म्हणजे आमी हेजे फोटोग्राफ्स हांगासर रिलीज केले. म्हणजे हे करपा खातीर आमकां वेगवेगळ्या त्यांची नावां ऑलरेडी डिक्लेअर केली. सहाय्य केला तांची नावां ऑलरेडी डिक्लेअर केल्या. गोमंतकीय दुर्गाच्या वाटेवर गोंयांत आशिल्ले किल्ले हे लोकांक समजचे, कारण त्यांचे बऱ्याचशा किल्ल्यांचे अस्तित्व नष्ट जालां. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि ताज्या उपरांत काही फोर्ट हे पोर्तुगीजांनी बांधले. पण हे सगळे म्हणजे लोकांक कळचे इतिहास ज्यांचो नामनिश जाला सुद्धा थंय सुद्धा ज्या जाग्यार आशिल्लो फोर्ट हे लोकांक कळपाक जाय. म्हणून हे गोमंत दुर्गेच्या वाटेवरती हे पुस्तक आता आमी इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटाच्या वतीन रिलीज केले. श्री संदीप पुळीक हे पुण्याचे ते हाजे लेखक आसा. तांच्यांनी हे पुस्तक बरयलें गोंयांत येवन. हांव खरोखर तांचेय बी खूब खूब अभिनंदन करता. फाटल्या 6 वर्साच्या म्हज्या सरकाराच्या टेन्युअरांत म्हणजे 6 वर्सान आमी पळयता की सरकार कोणा खातीर तर सरकार लोकां खातीर. आमी सातत्यात जरी म्हटलें गव्हर्मेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस, बट बदल करप आमी जेन्ना अंत्योदय, सर्वोदय आनी ग्रामोदय म्हणटा आमी समाजातल्या शेवटच्या लोकां खातीर काम करता. अंत्योदय जेन्ना शक्य आसा म्हणजे शेवटच्या मनशा पर्यंत आमी जेन्ना पावता तेन्नाच आमकां ग्रामोदय करप शक्य जाता. म्हणजे त्या ग्रामाचो विकास करप, गांवचो विकास करप शक्य जाता. जाल्यारूच सगळ्यांचो विकास जातलो. आनी त्याच्या खातीर ऍडमिनिस्ट्रेशनान टायम टू टायम वेगवेगळे रिफॉर्म्स हाडचे पडटा, वेगवेगळे बदल हाडचे पडटा. आणि ते बदल म्हणजे ते कायद्यात आसतले, नवीन कायदे आसतले, आसा त्या कायद्यांच्यो त्रुटी आसतल्यो त्यो काडून नवीन, कारण इट इज अ कंटिन्यू नवीन रिफॉर्म जो पर्यंत हाडिना तो पर्यंत इट इज पॉसिबल ना. पयलेच फावटी फाटल्या 6 वर्साच्या टेन्युअरांत हांव आणि माझ्या बरोबरचे सगळे माझे कॅबिनेट कलिग्स तांच्यांनी आपल्या डिपार्टमेंटान, इट इज नॉट ओनली द मी बट कॅबिनेट आपल्या सगळ्या मंत्र्यांनी बी आपल्या डिपार्टमेंटात जे रिफॉर्म्स हाडल्या, लोक उपयोगी रिफॉर्म्स हाडल्या. हे रिफॉर्म्स हे पुस्तकबद्ध रित्यान आमी काढल्या जेणे करून ते लोकांच्या मुखार उरचे. सातत्यात सगळ्यांक कळचे की आमी इन्फ्रास्ट्रक्चर हे आमच्या दोळ्या मुखार आसता. म्हणजे अटल सेतू आसतलो, जुवारी पूल आसतलो, आमचो मनोहर पर्रीकर इंटरनॅशनल एअरपोर्ट आसतलो, पण आमी रिफॉर्म केल्ले सातत्यात लोक एकदां विसरता. पण ह्या कार्यकाळात जाल्ले रिफॉर्म्स हे सुद्धा लोकांक उपयोगी येवचे, लोकां मुखार उरचे, हाज्या खातीर आमी हे हो पुस्तक हो रिलीज केला. आमी सातत्यात पळयता की भायर लायिल्ले आमचे एक्झिबिशन्स म्हणजे सेंट्रल लायब्ररीच्या वतीन पुस्तकाचे एक्झिबिशन्स लायला. सेंट्रल हितूर आमी आमच्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटाच्या वतीन आमी आर्ट गॅलरीचे आमी इनॉग्रेशन्स केले. तातूंतल्यान ओल्ड फोटोग्राफ्स आनी आतांचे फोटोग्राफ्स म्हणजे तेन्नाचे कशे आशिल्ले म्हणजे 1930 किंवा 1940 आनी तेजे आतां एक्झॅक्टली कशें आसा ही फोटो गॅलरी, ताज्या बरोबर हिस्टॉरीक इम्पॉर्टन्स आसलेले इव्हेंट एविडन्स थंयसर आमी लायल्या. तेय सगळ्या जाणांनी मुद्दामून पळोवचे. हांव म्हणजे दोन्ही आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंट आणि आर्किओलॉजी डिपार्टमेंट ह्या दोगांचे खूब खूब अभिनंदन करता. आर्किओलॉजी डिपार्टमेंटाच्या वतीन गोंयचो इतिहास हो आयच्या भुरग्याक कळचो. हांव तरणाट्याकूय म्हणना, तो जवळपास 5 वर्सां तो 15 वर्साच्या भुरग्याक कळप हे गरजेचें आसा. ताका जर इतिहास कळना जाल्यार घडये कदाचित तो फुडें विसरतलो. गोंय कशें मुक्त जालें, गोंय कशें आसलें आनी आतां गोंय कशें आसा
फुडें गोंय आमी कशें दवरपाक जाय. सरकारां येतली, सरकारां वयतली, बट इतिहास कळप हो अत्यंत गरजेचो आशिल्लो आनी ताकाच लागून एनिमेशन सिरीज लॉन्च आज आमी भारत है हम वेब एनिमेशन सिरीज ही आज रिलीज केली. आमी जवळपास इट इज प्रोड्यूस बाय द ग्राफिक स्टुडिओ क्रिएटर्स अवॉर्ड विनिंग बाय द ट्रिश बल्टी बॉय हाज्या वतीन आज आमी ताका वर्क ऑर्डर इश्यू केली आनी तांच्यांनी प्रोमो जो आहा तो दाखयलो. फुडल्या 6 म्हयन्या भितर म्हणजे 19 डिसेंबर हाज्या पयलीं ते पूर्ण हे जो आसा पळय न्ही फर्स्ट पार्ट ऑफ एनिमेशन सिरीजचो रिलीज करतले, जेणे करून भुरग्यांक पळोवपा खातीर इंटरेस्ट क्रिएट जातलो आनी परमनंटली डॉक्युमेंट हो गोंयांत उरतलो. हाज्या खातीर म्हाका दिसता ही एक आयच्या दिसा एक व्हड गजाल जावन आसा. तिसरी गजाल सातत्यान आमी पळयता की गोंय हे सगळ्या बाबतींत एक नंबरचे राज्य आसा. 13 फ्लॅगशिप प्रोग्रामाचेर सांगता आसतना हर घर नल से जल आसतले, हर घर शौचालय आसतले, हर ग्राम सडक आसतलो किंवा हर घर बिजली आसतली. ह्या बाबतींत एक नंबर जावपी राज्य आसा. पुराय देशात हे राज्य हे 100% साक्षर जावचे म्हणून खासा करून उल्हास ही स्कीम म्हणजे एड्युकेशन डिपार्टमेंटाच्या अंतर्गत सर्व शिक्षा अभियान हांच्यांनी ही इनिशिएटिव्ह घेतली. त्या माझ्या सर्व शिक्षा अभियान या डिपार्टमेंटाचे तांच्या बरोबर असलेले त्यांचे सगळे कर्मचारी हांचे खूप खूप अभिनंदन करता आणि खासा करून श्रीमती अर्चना सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हांणी हांगासर येवन म्हणजे हे उल्हासीत राज्य म्हणजे हॅपीनेस इंडेक्स वाडोवपा खातीर हो आमकां एक नवीन मापदंड आसा. 100% साक्षर जावपी पयले राज्य गोंयचो हे सांगता आसतना म्हाका खूप खूप अभिमान जाता. ह्या कार्यक्रमात आयच्या ते आमी जाहीर करपाक शकले हे खूप व्हड गजाल आसा. आमकां स्वातंत्र्य सैनिकांचो विसर पडूंक ना. गेली 63 वर्सां जरी स्वातंत्र्याक जाली आसत सुद्दां तांचे काही फ्रीडम फायटरांचे भुरगे जे तांकां नोकऱ्यो मेळना पासून उरिल्ले तांच्या खातीर आज 16 जाणांक आमी आज त्यांच्या भुरग्यां खातीर आमी लेटर्स दिवपाक शकले अंडर अवर CFF चिल्ड्रन ऑफ फ्रीडम फायटर्स ह्या स्किमीच्या अंतर्गत. आणि ती लेटरां हांव तांच्याय कडेन मागतलो की तुमच्या आई वडिलांनी केल्लें कॉन्ट्रिब्युशन ह्या राज्या खातीर हे तुम्ही विसरू नाकात की तुमकांय त्याच पद्धतीची सेवा ही गोंय प्रशासनात दिवची हे तुमच्या लागीं मागता. आमी 31 स्पॉन्सर्ड लेटर कॉम्पेन्सेशन स्कीम फ्रॉम द पर्सनल डिपार्टमेंट ज्यांचो नोकरेर आसतना म्हणजे स्किमीत थोडोसो बदल केला. आमचे लायनमॅन किंवा बाकीचो कोण जो नोकरेत आसतना ज्यांचो मृत्यू जाता आणि जे आशिल्ले लिस्ट हे अपडेट करता आसतना जवळपास 31 जणांक आमी आज लेटरां दिवपाक शकले. ह्यो डायरेक्ट नोकरी तांकां मेळटा. इट इज ऑन कॉम्पेन्सेट ग्राउंड. त्या खातीर हांव तांचेय बी म्हणजे तुमकां ही नोकरी फुकट मेळूंक ना याद दवरात की तुमच्या पेरेंट्साचें कॉन्ट्रिब्युशन आशिल्लें. प्रशासनात तुमचोय बी तितकोच बरो वाव आसचो हे तुमच्या लागीं मागता. आमी सातत्यात पळयता की ऑनरेबल मिनिस्टर माविन गुदिन्हो हांच्यांनी उलयता आसतना सांगलें गोंय राज्याचो विकास ह्या 10 वर्सांत ज्या झपाट्यात जाला तो फाटल्या 50 वर्सांक जावन नाशिल्लो. डबल इंजिन आणि डबल गतीत हे डबल इंजिनचे सरकार गोंयचो विकास करीत आसा. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या मंत्रिमंडळात असलेले सगळे मंत्रीगण विशेष करून माननीय नितीन गडकरीजी हांचे सहकार्य गोंयात खूप मोठ्या प्रमाणात लागला. म्हणून पेडण्यापासून काणकोण पर्यंत आम्ही नॅशनल हायवे पुराय करपाक शकले. आम्ही मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट हो मोदीजींच्या सहकार्यानूच आम्ही पुराय करपाक शकले. मागीर आग्वाद जेल म्युझियम बरेच जण माझे गोंयकार आसतले की त्यांच्यानी आग्वाद जेल घडये कदाचित ल्हान आसतना पिकनिकेक गेल्लो तेन्ना पळयल्लो आसतलो. बट तो म्हणजे जो पडपाच्या मार्गार आशिल्लो 28 कोटी रुपया खर्च करून आमच्या सरकारात तो जेल म्युझियमात कन्वर्ट केला. परत एकदा त्या स्वातंत्र्य सैनिकांक याद दवरपाचो हो तो म्युझियम आसा. हो आमचे हो म्युझियम आमी पळोवचो अशें म्हाका दिसता की ह्या म्युझियमात पळय सारकिले बरेचशे गोंयचो इतिहास हो सदोदीत थंयसर डिस्प्ले केल्लो आसा. अशाच पद्धतीच्यो साबार गजाली आमी फाटल्या 10 वर्साच्या कार्यकाळात डबल इंजिनच्या सरकारच्या कार्यकाळात करपाक शकले. म्हाका दिसता गोंय सातत्यात सन्स अँड सी म्हणून वळखताले ताका आमी स्पिरिच्युअलिटी जोडपाक शकले. आज स्पिरिच्युअल टुरिझमय खूप मोठ्या प्रमाणात टेम्पल टुरिझम आमकां वाड जाता आसतना दिसता. म्हणून तर गोंयचे दायज आमी सांबाळटा आसतना गोंयची विरासत सांबाळटा आसतना गोंयचो विकास सुद्धा त्याच धर्तीचेर करीत आसा. हांव म्हाज्या समेस्त गोंयकार भाव भयणीक परत एकदा आवाहन करता की आयच्या 39th स्टेटहूड डेच्या निमित्तान तुमकां परबी भेटयता. गोंयच्या ह्या विकास यात्रेत तुमचो सगळ्यांचो असोच सहभाग आसचो. हाज्याय फुडें आनीक मोठ्या प्रमाणात तुम्ही सहभागी जावचे
अशी हांव खात्री बाळगिता आनी म्हज्या सगळ्या तरणाट्यां कडेन मागता की तुमचो सगळ्यांचो आस्पाव हो गोंयच्या विकासात आसचो. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे स्वप्न विकसीत भारत विकसीत गोवा म्हणजे तांच्यांनी तर म्हटलां की विकसीत भारत 2047 आमकां विकसीत गोवा 2037 पर्यंत करपाचो आसा आनी ही जबाबदारी प्रशासनातल्या अधिकाऱ्याच्या बरोबर मंत्रीगणातल्या बरोबर समेस्त गोंयकारांची आसा. त्या सगळ्या गोंयकारांनी ती जबाबदारी सांबाळची हे हांव म्हणटा. म्हणजे इंडस्ट्रियलिस्टा पासून सामान्य गोंयकार तरणाट्याची सुद्धा आसा. आमच्या विजन डॉक्युमेंटात जो आमी विकसीत गोवा 2037 हाच्या खातीर जो विजन डॉक्युमेंट तयार करपाक घेतला तेतूंत तुमी सगळे जाण सहभागी जावचे आनी गोंय विकसीत करपा खातीर तुमचो सगळ्यांचो हातभार आसतलो काय ना? हय जाल्यार म्हाज्या बरोबर दोन्ही हात वयर करून एकदाच गोंया खातीर भारत माता की भारत माता की वंदे वंदे. समेस्त गोंयचो विजय असो. समेस्त गोंयचो समेस्त गोंयचो खूप खूप धन्यवाद. देव बरें करूं. सॉरी एकूच अनाउन्समेंट करपाची उरली. हांव म्हज्या भाशणाच्या ओगात आज ह्या बऱ्या दिसा आमकां गोमंत विभूषण पुरस्कार हो अनाउन्स करपाचो आशिल्लो. आमी गोंयाक फाटल्या 10-12 वर्सां गोमंत विभूषण 2 वर्सांनी एकदा पुरस्कार हे गोमंत विभूषण अवॉर्ड हे दीत आसा. ह्या वर्साचो गोमंत विभूषण अवॉर्ड हे गोंयचे सुपुत्र पंडित अजित कुमार कडकडे हांकां फावो जाता. तांच्या आयच्या दिसा समेस्त गोंयकारांच्या वतीन हांव खूब खूब अभिनंदन करता. म्हणजे गोंयचें नांव व्हड करपा खातीर तांचोय व्हडलो वांटो आसा. जरी आज ते मुंबय स्थायीक असले जाल्यार मानात सांगता हांव दिवचलकार हांव गोंयकार हे सांगपा खातीर ते केन्ना विसरना. आनी चुकून सुद्धा कोणी ते खंयसरूय गेलो आसत जाल्यार हांव गोंयकार हे ते पयलीं सांगतात. त्या खातीर तांच्यांनी पुराय भारत देशाक मंत्रमुग्ध करून सोडिल्ले अजित कुमार कडकडे हांकां हो गोमंत भूषण पुरस्कार फावो जाता. तांचे परत एकदा हांव सगळ्यांच्या वतीन खूब खूब अभिनंदन करता. देव बरें करूं. तुमचे स्फूर्तदिणे विचार ह्या गोंय घटक राज्य दीस मनयत आसतना आयकप हे खऱ्यांनीच खूब खाशेलें. वेगवेगळ्या मळांचेर वावुरपी गोंयकारांच्या कार्याचो सन्मान हांगा जालो. तशेंच गोंयकारांनी वेगवेगळ्या दिकांनी वेगवेगळ्या मळांचेर वावरून गोंयाक रसनाय हाडची असो उलोय तुमी ह्या खिणाक मारलो. खरें सांगपाचें जाल्यार लागीं लागीं 8 ते 9 कार्यावळी ह्या एकाच कार्यावळींनी आज हांगा घडोवन हाडल्यो आनी हे सगळे जांच्या मार्गदर्शनान शक्य जाले ते म्हळ्यार आमचे भोवमानेस्त मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत. तांच्या खातीर एकदा आमी जोरदार ताळयो वाजोवया. कोणीच उठून वच्चे न्हय. फक्त 5 मिनटांची कार्यावळ उरल्या. सगळ्यांक मनकाळजा सावन मागता. आणि या सुंदर समयाची याद म्हणून सगळ्यांबरोबर ग्रुप फोटोय आमी घेतली. उपकार करून कोणीच खुर्च्यो सोडून वच्चे न्हय. परतून एक फावट मनादीक मुखेलमंत्र्यांक देव बरें करूं म्हणटा. आनीक आयचो हो दीस खरें तर खरेंच प्रत्येक गोंयकाराच्या मनान सासणान याद उरपाचो असो दीस. कित्याक स्वतंत्र